मला आधी रिझल्ट बद्दल जाणून घ्यायचंय की जर चांगले गर्भसंस्कार झाले तर ते बाळ कसं जन्माला येतं, त्याचं आयुष्य कसं असतं आणि त्याच्या फॅमिलीचं आयुष्य कसं असतं, म्हणजे गर्भसंस्कारांचे पॉझिटिव्ह परिणाम. तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय, बाळाच्या गुणकौशल्यांची जाणीव ते पाळण्यात असतानाच होते आणि त्यावेळेलाच लक्षात येते की हे बाळ ऑर्डिनरी नाही आहे, हे साधंसुद्धा नाही आहे, खरंच काहीतरी वेगळं आहे आणि आयुष्यात हे काहीतरी वेगळी उंची अचीव करेल. ही पिढी जर का उत्कृष्ट करायची असेल तर आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारख्या आई होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जिजाऊंसारखी आई बनेल त्यावेळेला शिवबांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला येऊ शकतात. हा इतिहास सांगतो किंवा सायन्स सांगतं. गर्भसंस्कार काय असतात किंवा गर्भसंस्कारांमध्ये काय केलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे. सो सेल्फ हिलिंग हा जो काय आहे ते तुम्हाला आतमधूनच बरं करत असतो. त्यामुळे मेडिसिनची खऱ्या अर्थानं आपल्याला गरज नाही. 1000+ बाळं मी दाखवू शकतो की जी 2 महिने 3 महिने 4 महिन्याच्या एजमध्ये काही शब्द बोलतायत, कोणी ओम म्हणतंय, कोणी नाव घेतंय. तर ही 1000+ बाळं अनावधानानं किंवा आपोआप घडलीत का? नाही, ही आई वडिलांच्या त्या कृतीचा परिणाम आहे. म्हणजे सर भारत सोडला तर 27 देश आज गर्भसंस्कार फॉलो करतायत. इस्रायल आज जर पाहिलं तर भारताच्या तुलनेत 1% लोकसंख्या असणारा हा देश पण आज जगाला भार आहे. याचं कारण काय, तिथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून जन्माला येतं आणि म्हणून इस्रायल हा देश एवढी कमी लोकसंख्या असताना सुद्धा एवढा मोठा प्रभाव जगावरती त्या देशाचा आहे. आपल्या भारतीय गर्भवती महिला म्हणजे बेडवरून त्यांना उठवावं लागतं, सपोर्ट द्यावा लागतो आणि बाहेरच्या महिला जिम करत असतात, काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. सो हा एक वेगळा फरक त्या प्रेग्नन्सीकडे बघण्याचा आपल्याला बघायला मिळतो. गर्भसंस्कार हे केव्हापासून स्टार्ट केले पाहिजे किंवा होतात, जेव्हा प्लॅनिंग करतो आपण तेव्हापासून की जेव्हा ती गुड न्यूज येते की आहे आता, तर तेव्हापासून 90 मिनिटांचा वेळ प्रत्येक गर्भवती स्त्रीनं गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी दिला पाहिजे. जन्मानंतरचं व्यक्तिमत्व हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच डिझाईन होतं किंवा बनतं आणि म्हणून हे 9 महिने खूप मौल्यवान आहेत. मेडिटेशन, प्राणायाम, मुद्रास अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज त्या सुरुवातीच्या 2-3 महिन्यांमध्ये केल्या गेल्या पाहिजेत. मला खात्री आहे की आजचा पॉडकास्ट डेफिनेटली त्या प्रत्येक गर्भवती कपलसाठी खूप काही वरदान, खूप काही इन्साईट देऊन जाणार आहे, ज्यानंतर त्या कपलचं आयुष्य बदलले. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विष्णू माने सर. सर नमस्ते. नमस्ते. येस, सरांना तुम्ही भरपूर पॉडकास्टवर ऑलरेडी बघितलं आहे. स्त्रियांनी तर सगळ्या स्त्रियांनी बघितलं असेल असं मला वाटतं. काय असतं मित्रांनो की आपण नेहमी म्हणतो की वंशाचा दिवा असतो, तर तो दिवा जेव्हा जन्माला येतो आणि त्याचं कारकीर्द कशी घडली पाहिजे ही घडते त्या 9 महिन्यांमध्ये, जेव्हा तो त्याच्या आईच्या पोटात असतो किंवा ती मुलगी तिच्या आईच्या पोटात असते. आणि तेव्हाच जर ते संस्कार त्याच्यावर चांगले झाले नाही तर तुमचंही, तुमच्या फॅमिलीचंही आणि त्या बाळाचंही पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होतं. आणि त्याच गोष्टींवर, गर्भसंस्कार या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण सरांना इन्व्हाइट केलं आहे. सर, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. येस सर, भरपूर लोक तुम्हाला इन्व्हाइट करतात. आजपर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त कपल्सला तुम्ही गाईड केलेलं आहे गर्भसंस्काराबद्दल. सर, काय वाटतं तुम्हाला गर्भसंस्कार काय ना, की म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये अजून पण या गोष्टीला तितकं महत्त्व दिलं जात नाही. जसं आपण ऑफ द कॅमेरा गप्पा मारत होतो तेव्हा हाही विषय निघाला की बड्डेवर खर्च करतात, टॉईजवर खर्च करतात. अगदी बरोबर. बाळ झाल्यानंतर तुम्ही गिफ्ट देतात बाळाला, म्हणजे नातेवाईक. पण मला असं वाटतं की ते बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा तुम्ही त्याला गर्भसंस्कारांचं एक गिफ्ट दिलं पाहिजे त्या आईला. काय महत्व आहे सर गर्भसंस्कारचं? पहिली गोष्ट तर आज मी या गर्भसंस्कार प्रोसेसकडं एक चळवळ म्हणून पाहतोय. म्हणजे कारण ज्या पद्धतीनं आज पिढी बदलते आणि ती पिढी म्हणजे कुठे चाललेली आहे हे आपण सगळे पाहतोय. ही पिढी जर का उत्कृष्ट करायची असेल तर आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारख्या आई होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जिजाऊंसारखी आई बनेल त्यावेळेला शिवबांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला येऊ शकतात. हा इतिहास सांगतो किंवा सायन्स सांगतं की गर्भात असताना त्या गर्भातल्या बाळावरती आईच्या भावनांचा, आईच्या एन्व्हायरमेंटचा, आईच्या कृतींचा, आईच्या विचाराचा काय परिणाम होतो आणि त्या परिणामातनं जन्माला येणारं बाळ आयुष्यात ज्या काही उंची अचीव करतं ते अचीव करत असतं किंवा जन्मानंतरचं व्यक्तिमत्व हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच डिझाईन होतं किंवा बनतं आणि म्हणून हे 9 महिने खूप मौल्यवान आहेत. तर या 9 महिन्यांचा जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस मला वाटतं की प्रत्येक गर्भवतीपर्यंत पोचला पाहिजे. आजच्या पिढीतली ही जी काही यंग कपल्स आहेत या प्रत्येक कपलला, त्यात प्रत्येक स्त्रीला एक्झॅक्टली या 9 महिन्यांचं महत्त्व जर का समजलं
तर ती आई किंवा तो पिता फक्त स्वतःच्या बाळाला नाही, बल्कि एका अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला जन्माला घालू शकतो, जे त्या कपलसाठी, त्या संपूर्ण फॅमिलीसाठी, देशासाठी किंबहुना समस्त मानवजातीसाठी खूप उत्कृष्ट कार्य त्यांच्या माध्यमातून होणार आहे. उत्कृष्ट बाळ त्यांच्या माध्यमातून जन्माला येऊ शकतं आणि म्हणून ती 9 महिन्यांची जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू समजली पाहिजे आणि त्याच एका हेतून एक चळवळ म्हणून मी या प्रोसेसकडे पाहतोय आणि चळवळीच्या माध्यमातून आज ही 3-1 लाख लोक आज जोडली गेलीत आणि अजूनही ही चळवळ घराघरापर्यंत न्यायची आहे, नाही ज्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे की आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण काही लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करण्याचं काम करतोय. मला खात्री आहे की आजचा पॉडकास्ट डेफिनेटली त्या प्रत्येक गर्भवती कपलसाठी खूप काही वरदान, खूप काही इन्साईट देऊन जाणार आहे, ज्यानंतर त्या कपलचं आयुष्य बदलेल. बरोबर आहे. येस. गर्भसंस्कार काय असतात किंवा गर्भसंस्कारांमध्ये काय केलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, या गोष्टींकडे तर आपण येणार आहे सर. पण मला आधी रिझल्ट बद्दल जाणून घ्यायचं आहे की जर चांगले गर्भसंस्कार झाले तर ते बाळ कसं जन्माला येतं, त्याचं आयुष्य कसं असतं आणि त्याच्या फॅमिलीचं आयुष्य कसं असतं, म्हणजे गर्भसंस्कारांचे पॉझिटिव्ह परिणाम मला खूप तुम्ही खूप खूप चांगला प्रश्न. कारण आजपर्यंत बरेचदा गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, काय करायचं, काय खायचं याविषयीच विचारलं गेलं. आज पहिल्यांदा उत्तर देतो की नेमकं ह्या केलेल्या प्रोसेसचा परिणाम काय मिळतो. सो परिणाम, पहिली गोष्ट मी सांगत असतो की आज जेव्हा 9 महिन्यांमध्ये आई त्या बाळासाठी काहीतरी करते, तो पिता जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज करतो, इन्व्हॉल्व होतो गर्भातल्या बाळ डेव्हलप करायला, तर खऱ्या अर्थानं हे पती-पत्नी आपल्या बाळाला आयुष्यभराचं वरदान देतात, आयुष्यभराचं गिफ्ट देतात. कारण गर्भात असताना बाळाचा ब्रेन पुढे बनतोय, तर 80% ब्रेन हा गर्भात असताना बनतोय. बाळाचे सेन्सरी ऑर्गन्स, ज्या ऑर्गनच्या माध्यमातून हे बाळ या विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, ते सेन्सरी ऑर्गन्स कुठे बनत आहेत, तर ते गर्भातच बनत आहेत. इतकंच काय, तर पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळ कुठे बनतं, तर त्या गर्भातच बनतं. आज एखादी किडनी घ्यायची म्हटलं तर आपल्याला माहीत आहे की काय कॉस्टिंग होते. सो संपूर्ण शरीर, इव्हन त्या बाळाच्या किडन्यास, बाळाचं हार्ट, बाळाचं लंग्स, बाळाचं सगळं डोळे, हे सगळं काही आतमध्ये बनतं आहे. मग ते आतमध्ये बनत असताना जर का फोकस केला तर उत्कृष्ट बनू शकतं. मी काल याच्यावरती एक उत्तर दिलं, म्हणजे जसं की 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती जो की आयुष्यात कधी म्हणजे कुठल्या रेसमध्ये पळालेला नाही, कोणतीही प्रॅक्टिस केलेली नाही, पण तो मात्र आता रेसमध्ये पळणार आहे. आणि एक व्यक्ती जो की गेले 5 वर्ष झाले रेसमध्ये पळण्यासाठी सराव करतोय. आता ह्या दोन्ही व्यक्ती जेव्हा पळतील, दोघांना पळता येईल का, तर दोघांनाही पळता येईल. पण ज्यानं प्रॅक्टिस न करता जो उतरलेला आहे तो पळेल, पण पहिला येईल का, तर त्याच्या शक्यता खूप कमी आहेत. कमी. आणि जो प्रॅक्टिस करून उतरलेला आहे तो ही पळेल, पण तो डेफिनेटली पहिला येण्याची शक्यता आहे. वाय? सो फरक हाच आहे. गर्भसंस्कार केलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि गर्भसंस्कार नाही केले तर ते बाळ जन्माला येणार नाही असं नाही आहे. जन्माला येईल, पण ते ऑर्डिनरी असेल, सर्वसामान्य असेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हवं असेल तर एक्स्ट्रा काहीतरी करणं गरजेचं आहे. रिझल्ट्सबाबत जर विचाराल तर आज 5 वर्षांची आमची बाळं झालेली आहेत, ज्या महिलांनी 2020-2021मध्ये गर्भसंस्कार केले. ज्या डिलिव्हरी झाल्यात ती बाळं 5 वर्षांनी झालेले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी मला एका आईचा मेसेज होता की सर थँक्यू सो मच, माझं बाळ 5 वर्षांचं आहे आणि मला खूप कौतुक वाटते, मला खूप सांगावंसं वाटतं आहे की सर गर्भसंस्कार मी जे काही केलेत, तुमच्यामुळे माझं बाळ एवढं हुशार बनलं आहे की आत्ता महाराष्ट्र लेवलच्या अबॅकस कॉम्पिटिशन झाल्या आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या बाळानं सहभाग केलेला होता. फक्त 10 दिवसांच्या तयारीवरती माझ्या बाळानं कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि माझं बाळ पहिलं आलं आहे. आणि सर याचं श्रेय 100% तुम्हाला आहे, कारण हे जे गर्भसंस्कारांची जाणीव आम्हाला करून दिली त्याचमुळे आमच्या बाळाला हे अचीव करता आलं. हा त्या आईचा मेसेज होता. इतकंच काय, तर आज 40+ बाळं आहेत जे वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमधली ही बाळं आहेत. जो WHO माइलस्टोन चार्ट दिलेला असतो, त्या माइलस्टोनच्या अगेन्स्ट अर्ली माइलस्टोन्स अचीव करण्यासाठी, एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरसाठी किंवा अशा अनेक गोष्टींसाठी ह्या बाळांचे वर्ल्ड रेकॉर्ड बनलेले आहेत. कोणी चेसबोर्ड अरेंज करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बनलेलं आहे. म्हणजे एवढ्या कमी एजमध्ये ही एवढी बाळं अशी काही जी करतायत, हे पाहिल्यानंतर आपल्याला खूप कौतुक वाटतं. आज 1000+ बाळं मी दाखवू शकतो की जी 2 महिने, 3 महिने, 4 महिन्याच्या एजमध्ये काही शब्द बोलत आहेत. कोणी ओम म्हणतंय, कोणी नाव घेतंय, कोणी काय करतंय. तर ही 1000+ बाळं अनावधानानं किंवा आपोआप घडलीत का? नाही. ही आई-वडिलांच्या त्या कृतीचा परिणाम आहे.
तो रिझल्ट्स आहे. सो आईवडील जेव्हा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स देतात त्यावेळेला त्या बौद्धिक क्षमतांमध्ये झालेल्या जो काही बदल आहेत ते बदल आपल्याला या बाळांमध्ये पाहायला मिळतात. आपल्याकडे एक पूर्वी म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय, तर बाळाच्या गुणकौशल्यांची जाणीव ते पाळण्यात असतानाच होते आणि त्यावेळेलाच लक्षात येते की हे बाळ ऑर्डिनरी नाही आहे, हे साधंसुद्धा नाही आहे, खरंच काहीतरी वेगळं आहे आणि आयुष्यात हे काहीतरी वेगळी उंची अचीव करेल, हे त्याच पालकांना त्याच वेळेला लक्षात आलेलं असतं. मग हे कसं शक्य होतं? बिकॉज जेव्हा गर्भसंस्कार करताय, गर्भातल्या बाळाचं संपूर्ण ऑर्गन्स डेव्हलप होत असताना, संपूर्ण व्यक्तिमत्व डेव्हलप होत असताना तुम्ही जेव्हा काम करता, तर त्याचा परिणाम, त्याचे रिझल्ट्स हे तुम्हाला डेफिनेटली नंतर मिळतात. अजून एक उदाहरण देतो, की जसं गृहिणी आज घरामध्ये स्वयंपाक करतात. सो केलेला स्वयंपाक उत्कृष्ट आहे का नाही हे बनल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, बरोबर. पण बनल्यानंतर तो उत्कृष्ट नाही आहे तर त्याला उत्कृष्ट बनवता येत नाही. पण उत्कृष्ट बनायचं असेल तर अगदी भाज्यांच्या सिलेक्शनपासून त्या चॉपिंगपासून कुकिंगपासून या प्रत्येक प्रोसेसमध्ये बनत असताना जर का फोकस केला तर 100% बनणारी भाजी उत्कृष्टच बनणार आहे, तो स्वयंपाक उत्कृष्टच बनणार आहे. म्हणजे प्रोसेसमध्ये जर का तुम्ही फोकस केली तर कोणतीही गोष्ट उत्कृष्ट बनवता येते. जसं की आज आपलं माझा इंटरव्ह्यू घेत आहे, पॉडकास्ट सुरू आहे. सो पॉडकास्ट बनत असताना इथे प्रोसेसमध्ये कुठे पॉज घ्यायचा आहे, काही थांबायचं आहे, काही विचारायचं आहे तरी विचारू शकतो. पण एकदा बनला, रिलीज झाला की तुम्ही काही नाही करू शकत, नाही होत. बट प्रोसेसमध्ये आज तुम्हाला अजून 10 प्रश्न विचारायचे आहेत, विचारू शकता. कधी? सुरू असताना. बरोबर. तुम्हाला काही कट करायचं आहे, प्रोसेसमध्ये तुम्ही कट करू शकता. बट एकदा का रिलीज झाला की मग तो रिलीज झाला, आपल्याला either तो डिलीट करावा लागेल. पण सो सिमिलर वे बनल्यानंतर परिश्रम करून उपयोग नाही आहे, बनत असताना जर का त्या गोष्टी फोकस केल्या तर त्या उत्कृष्ट बनवता येतात. करेक्ट, राईट. म्हणून हे रिझल्ट्सबद्दल तुम्ही जर विचारलं तर आज हजारो बाळांचे रिझल्ट्स आपल्याला माझ्या इन्स्टा आय डीवरती बघायला मिळतील. राईट. त्याचबरोबर एक गोष्ट ऑडियन्सला किंवा तुम्हालाही सांगतो की गुगलला फक्त जर सर्च केलं डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज तर हजारो लोकांचे 5 स्टारमध्ये असणारे कमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील. नुसते कमेंट्स नाहीत, विथ फोटोग्राफ, विथ स्टोरीज या गोष्टी त्यांनी तिथे पोस्ट केलेल्या आहेत. सर, याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बोललात की जसं भाजीचं तुम्ही उदाहरण दिलं की ती प्रोसेस आहे. जसं बिल्डिंगचा पायाच जर व्यवस्थित नसेल की तो बेसच नीट बनवला नाही तर बिल्डिंग कोसळते. आपण पाहिलंय की मुंबईत भरपूर साऱ्या बिल्डिंग्स कोसळतात. अगदी पायाच जर नीट नसेल, त्या बिल्डरने नीट बांधलंच नसेल तर ती बिल्डिंग कोसळणारच आहे. यात अजून एक एक्झाम्पल आपण दिलं सर, ॲबॅकसचं, की ते जे बाळ होतं त्याने ती एक्झाम क्लिअर केली. तर मला एक पर्टिक्युलरली या केसबद्दल विचारायचं आहे सर, की त्यावेळेस तुम्ही काय त्यांना ट्रेनिंग दिलं असेल, म्हणजे कसे संस्कार त्या बाळावर केले असतील किंवा त्या आईवडिलांना तुम्ही काय करायला सांगितलं असेल की त्याचं ते मॅथमॅटिक्स इतकं चांगलं झालं, म्हणजे एक पर्टिक्युलर निश पकडून जर आपण बोलायला झालं तर त्याबद्दल काय सांगा? सी मॅथ्स हे कशाला रिलेट करतं तर लॉजिक. आणि आपले 2 ब्रेन आहेत. तर राईट ब्रेन आहे ज्याला आपण क्रिएटिव्ह ब्रेन म्हणतो, लेफ्ट ब्रेन आहे ज्याला आपण लॉजिकल ब्रेन म्हणतो. सो लॉजिकल ब्रेन किंवा राईट ब्रेन किंवा लेफ्ट ब्रेन, क्रिएटिव्ह ब्रेन, हे ब्रेन कुठे बनत आहेत? जसं मी सांगितलं की 80% ब्रेन, 80% ब्रेन हा गर्भात बनतो आहे. सो गर्भात बाळ वाढत असताना आई जर का त्या लेफ्ट ब्रेनसाठी म्हणजेच लॉजिकल ब्रेनसाठी काही लॉजिकल ॲक्टिव्हिटीज करत असेल तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या बाळाच्या ब्रेनवरती सुद्धा, आईच्या ब्रेनवरती सुद्धा होतो. याचं कारण काय? सायंटिफिकली ब्रेन काय तर ब्रेन्स हा न्यूरॉन्सचं संच आहे, न्यूरॉन्सने बनलेला हा ब्रेन आहे. बरोबर. सो 13 आठवड्यांपासून या ब्रेनची निर्मिती गर्भामध्ये असताना होत असते. सो ज्याच्यामुळे तुमचं बाळ जगातलं उत्कृष्ट बाळ बनू शकतं तो अवयव, त्या बाळामधला तो अवयव म्हणजे ब्रेन आहे. मग तो ब्रेनचा 80% हिस्सा आज गर्भात बनतोय. मग तो बनत असताना लॉजिकल ब्रेनसाठी जर का काही ॲक्टिव्हिटीज आई करत असेल, जसं की मॅथ्स, सुडोकू, पझल्स, वेदिक मॅथ्स, या प्रकारच्या काही लॉजिकल ॲक्टिव्हिटी आई जर का परफॉर्म करत असेल तेव्हा काय होतं की आईच्या ब्रेनचा इस्तेमाल होतो. सो आपल्या ब्रेन बाबतीत एक ट्रूथ असं आहे की यूज इट ऑर लूज इट म्हटलं जातं. कारण न्यूरॉन्स हे वापरले तर ते अधिक ॲक्टिव्ह होतात, खूप छान पद्धतीने ते राहतात, आणि वापरले नाहीत तर ते डिटोरिएट होतात. आणि एकदा का न्यूरॉन डिटोरिएट झाला तर पुन्हा आयुष्यात परत कधी रिफॉर्म होत नाहीत. ओके. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये ॲक्टिव्ह राहता
प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही लॉजिकल ब्रेन वापरायला चालू करता, प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज करायला लागता, क्रिएटिव्ह ब्रेन वापरायला लागता, तेव्हा त्या ब्रेनच्या न्यूरॉनचं युटिलायझेशन खूप होतं, आईमधला ॲक्टिव्हनेस वाढतो आणि सिमिलर वे बाळाच्या न्यूरॉन्समध्ये, बाळाच्या ब्रेनमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होत असताना त्याचा बेनिफिट्स आपल्याला झालेला बघायला मिळते. ओके. सो तुमच्या बाळाला जगातलं उत्कृष्ट बाळ बनवायचं असेल तर तुमच्या बाळाचा ब्रेन उत्कृष्ट बनवावा लागेल. आणि ब्रेन कधी बनतोय? तो शाळेत बनत नाहीये, तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये बनत नाहीये, तर तो आईच्या गर्भात बनतोय. सो 80% ब्रेनची डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हाच जर का त्या आईवडिलांनी त्यासाठी जर का फोकस केलं, ॲक्टिव्हिटीज केल्या, तर डेफिनेटली त्याचा काही परिणाम त्या बाळावरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. खूप उत्कृष्ट परिणाम होऊ शकतो. कारण कसं आहे, केलं तर डेफिनेटली काही चांगलं होऊ शकेल, पण केलंच नाही तर मिळण्याचा सवालच नाही आहे. बरोबर आहे. आणि म्हणून ब्रेन बनत असताना, ती प्रोसेस होत असताना आईवडिलांनी त्या ब्रेनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. करेक्ट. मग त्या ॲबॅकसच्या याच्यात सेम तसंच त्यांनी Definitely. लॉजिकल त्या बाळासाठी आपण, आपला करिक्युलम कसा असतो, पहिली गोष्ट तर आपण अवेअरनेस प्रोग्राम घेतो. जिजाऊंचे बाळकडू म्हणून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ऑफलाईन सेशन्स होतात आणि ऑनलाईनला हजारो लोक मला प्रत्येक रविवारी अटेंड करत असतात. आणि त्यांना मग हे एक्झॅक्टली 9 महिने काय आहे, त्याचं व्हॅल्युएशन काय आहे, नेमकं कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, का केल्या पाहिजेत, कधी केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत, याबद्दलचं डिटेल मार्गदर्शन दिलं जातं. आणि मग त्यानंतर काही लोक डिलिव्हरीपर्यंत हँड होल्डिंग सपोर्टने आमच्यासोबत येतात. तर या प्रोसेसमध्ये माझा जो करिक्युलम आहे तिथे 90 मिनिटांचा वेळ प्रत्येक गर्भवती स्त्रीनं गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी दिला पाहिजे. आता 90 मिनिटं एकत्रच द्यायला पाहिजे का? तर नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मिळालेल्या 24 तासांच्या एका दिवसामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही अगदी 10-10 मिनिटांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज जसं की सकाळी उठलात 10 मिनिटांचा काही टास्क कंप्लीट करा, ब्रेकफास्ट केलात त्यानंतर 10 मिनिटांचा टास्क कंप्लीट करा, ऑफिसला चालला ऑफिसला जाताना 10 मिनिटांचा टास्क कंप्लीट करा, ऑफिसमध्ये लंच ब्रेकला 10 मिनिटांचा टास्क कंप्लीट करा, टी ब्रेकला 10 मिनिटांचा टास्क कंप्लीट करा, इव्हनिंगला ऑफिसमधून येताना बसमध्ये आहात त्यावेळेला 10-15 मिनिटांचा टास्क कंप्लीट करा, घरी आल्यानंतर 10-15 मिनिटांचा करा, रात्री झोपताना 10-15. संपलं, इझी. असं नाहीये की घरी बसूनच करायचंय. नाही, बिलकुल नाही आहे. घरी बसायलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करत असताना सुद्धा इझी वेमध्ये हे फॉलो करू शकता. आणि म्हणूनच GSCला म्हणजे आमचं जे कोर्स आहे त्याला इझी फॉर बिझी मॉम असं म्हटलं जातं. ओके. वाय? बिकॉज खूप इझी वेमध्ये घर बसल्या बसल्या आज 27+ देशांमधले लोक त्यांच्या वेळेनुसार हे सगळं काही फॉलो करतात. म्हणजे सर भारत सोडला तर 27 देश आज गर्भसंस्कार फॉलो करताय. येस, 27 देशातले कपल्स आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ओ ग्रेट. सर इन जनरल जर इंटरनॅशनलचा विचार केला आपण तर कोणता देश सगळ्यात जास्त गर्भसंस्कार फॉलो करतो आणि त्याचा परिणाम त्या देशाला काय बघायला मिळतो? आता गर्भसंस्कार हे नाव मुळात भारतीय नाव आहे आणि भारतामध्ये ते प्रचलित आहे. बाहेर ज्या ठिकाणी गेलात तर कोणाला गर्भसंस्कार माहिती नाही. त्याला इंग्रजीमध्ये प्रीनेटल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. ओके. सो जेव्हा मी या गोष्टींचा रिसर्च करत होतो म्हणजे 2020ला लॉकडाऊन सुरू झाले आणि त्याच आसपास म्हणजे मी कोणाला मदत करू शकतो किंवा माझ्याकडं त्याच्या आधी विद्यार्थी यायचे, विद्यार्थ्यांसाठी मी काम करत होतो. आणि तिथे मला रिअलाईज झालं की म्हणजे एक पालक, एक किस्सा असा घडला की जवळजवळ 13 वर्ष टाटा मोटर्ससोबत मी ह्या टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम करायचं, काउन्सिलिंग करणं, त्यांना मार्गदर्शन करणं. माझ्याकडे येणारे मोस्टली जे कपल्स असायचे ते कोण? तर ज्या बाळांच्या बौद्धिक क्षमता कमी आहेत, बाळाचा फोकस होत नाही, बाळाला काही ADHD सारखा प्रॉब्लेम आहे, काही इश्यूज आहेत, बिहेवियरल इश्यूज आहेत, असे पालक माझ्याकडे त्या मुलांना घेऊन यायचे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी काम करत होतो. मग असंच एक कपल माझ्याकडे आलेलं होतं. जेव्हा पालकांशी डिस्कस केलं जायचं तेव्हा विद्यार्थी नसताना आईवडिलांशी बोलायचं आणि आईवडिलांना बाहेर घालून मग त्या विद्यार्थ्याशी बोलायचं, एक्झॅक्टली काय सिच्युएशन्स आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जायचा. असंच एक कपल माझ्यासमोर बसलेलं होतं आणि नवरा-बायको दोघे होते. ते काही मुलाबद्दलच्या त्याचे असणारे इश्यूज, प्रॉब्लेम सांगत होते आणि इन बिटवीन त्या पालकांचा फोन वाजला. पालकांनी विचारलं की सर महत्त्वाचा फोन आहे, घेऊ का? म्हणलं ऑफकोर्स. पालक फोन घेऊन बाहेर गेले आणि पालक जसे म्हणजे ते वडील जसे बाहेर गेले तशी ही आई रडायला लागली. मला कळे ना की नेमकं काय झालं. आईला विचारलं नेमकं काय आलं. मग त्या रडायला लागल्या आणि त्या म्हणल्या की सर हे जे काही आज माझ्या बाळाबाबतीत होतं ना कदाचित त्याला जबाबदार मी आहे. म्हणलं का? तर म्हणे प्रेग्नन्सीमध्ये असताना हे इश्यूज होते, घरातले प्रॉब्लेम्स होते, वादविवाद होते आणि प्रचंड सफरिंग होतं माझं. मी खूप तणावामध्ये होते आणि त्याचाच की काय परिणाम म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. सो दॅट सेंटेन्स हिट्स मी. आणि मला त्या दिवशी वाटलं की घरी गेल्यानंतर मी रात्री विचार केला की यार
मॅडम बोलून गेल्या, बट खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं व्यक्तिमत्व यांचा खरंच काही संबंध आहे का? आणि मग तो संबंध शोधण्यासाठी म्हणून मी थोडासा रिसर्च चालू केला. मग भारतामध्ये गर्भसंस्कार ही टर्मिनॉलॉजी आहे. गर्भसंस्कारांबद्दल बोललं जातं. मग त्याचा अभ्यास केला. इतर देशांमध्ये नेमकं चायनामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या देशांमध्ये काय केलं जातं, जर्मनीमध्ये काय फॉलो केलं जातं, असं काही देशांबद्दलचं माहिती मिळवायला सुरुवात केली. आणि ही माहिती मिळवत असताना इस्रायलबद्दल मला काही माहिती मिळाली. सो इस्रायल, खरं तर डॉक्टर स्टीफन रिप यांचा इस्रायलवरती एक रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमध्ये सांगतात की इस्रायल आज जर पाहिलं तर भारताच्या तुलनेत 1% लोकसंख्या असणारा हा देश पण आज जगाला भार आहे. याचं कारण काय? त्याचं कारण ते सांगतात की आज तिथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून जन्माला येतं. आणि म्हणून इस्रायल हा देश एवढी कमी लोकसंख्या असताना सुद्धा एवढा मोठा प्रभाव जगावरती त्या देशाचा आहे. कारण आणि हे का होतं? कारण की तिथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी हा प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. प्रत्येकाला करायचंच आहे तिकडं. ते कल्चर culture बनलंय. बनलेलं आहे. कल्चर बनलेलं आहे. सोसायटीमध्ये तसं कल्चर बनलेलं आहे की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत ॲटोमॅटिकली ह्या गोष्टी केल्याच जातात. जसं आपल्याकडं 10वीचे पहिल्या बोर्डाची एक्झाम आहे म्हणले की त्या मुलाबाबतीत प्रत्येकजण जागरूक असतो. अरे 10वीला आहेस ना, अरे 10वीला आहेस ना. आईवडील जागरूक असतात. मुलगा 10वीला आहे, मुलगा. सो 10वीच्या त्या पहिल्या बोर्डाच्या एक्झामला अगदी शेजापाजारी आणि पाहुणे-रावळेसुद्धा विचारतात, 10वीला आहे ना. सो सिमिलर वेमध्ये हे कसं कल्चरमध्ये आलं. Culture बोर्डाची एक्झाम म्हटलं की थोडंसं अटेंड केलं जातं. सो सिमिलर वे प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की ॲटोमॅटिकली ती महिला एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहते. फक्त घरातच नाही बल्कि सोसायटीमध्ये सुद्धा तशा पद्धतीनं तिला तो वेगळा रिस्पेक्ट दिला जातो. आणि ती आनंदित कशी राहील, ती हॅपी कशी राहील, ती एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह कशी राहील, या प्रत्येक गोष्टींसाठी काळजी घेतली जाते. तिला पॉझिटिव्हिटीज दिल्या जातात. आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज तिथलं म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व म्हणजे खूप dashing आहे. हो, हुशार आणि हुशार आणि बुद्धिमान. बुद्धिमान आणि म्हणजे डॅशिंग पण आहे सर ते लोक फार. म्हणजे आता आपण बघतो की तिकडच्या महिला पण मिलिटरीमध्ये भरपूर आहेत Yes. इस्रायलच्या. तर त्यामुळेच त्या गोष्टी घडत असतात. तुम्ही आता हे जेव्हा म्हटलात ना तेव्हा आपल्याला एक बघायला मिळतं की बरेचदा काही रील येतात की आपली भारतीय गर्भवती महिला आणि फॉरेनमधल्या काही महिला, आपल्या भारतीय गर्भवती महिला म्हणजे बेडवरून त्यांना उठवावं लागतं, सपोर्ट द्यावा लागतो. आणि बाहेरच्या महिला ज्या की जिम करत असतात, काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. सो हा एक वेगळा फरक त्या प्रेग्नन्सीकडे बघण्याचा आपल्याला बघायला मिळतो. सो प्रेग्नन्सी मुळात कोणता आजार नाही आहे. प्रेग्नन्सी ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. मुळात या स्त्रीला का दिली? कारण स्त्रीचं असणारा संयम, आपण भारतात म्हणतो ना की स्त्रीचे अनेक रूप आहेत. सो आईच्या रूपात असणारी ही स्त्री खरं तर एक वेगळी आहे. आणि तिचं जे म्हणजे तिला मिळालेलं हे वरदान आहे. पिता फक्त बीज देण्याचं काम करतो, पण पित्याकडून आलेला हा बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये रुजतो, प्लासेंटाला जोडला जातो आणि 9 महिने जोडल्यानंतर त्या गर्भातल्या जोडलेल्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही आई आपल्या कृतीतून, आपल्या विचारातून, आपल्या ॲक्टिव्हिटीजमधून, आपल्या भावनांमधून त्या बाळाला देण्याचं काम करत असते. बरोबर आहे. आणि तिथं खरं हे व्यक्तिमत्व बनतं. बरोबर आहे. सर गर्भसंस्कारावर जर आता आपण आलो तर गर्भसंस्कार हे केव्हापासून स्टार्ट केले पाहिजे किंवा होतात? जेव्हा प्लॅनिंग करतो आपण तेव्हापासून, की जेव्हा कळतं ती गुड न्यूज येते की आहे आता, तर तेव्हापासून? किंवा काही लोक बाळ झाल्यानंतर पण काही लोक गर्भसंस्कार करतात. तर तुम्ही सांगा की सगळ्यात चांगला टाइम कोणता आहे स्टार्ट करण्याचा? आता आपले पॉडकास्ट ऐकत असणारे काही कपल्स गर्भवती असतील आणि जर ते गर्भवती असतील तर त्यांच्यासाठी आजचा वेळ बेस्ट वेळ आहे गर्भसंस्कार स्टार्ट करायला. आयडियली जर पाहिलं तर गर्भसंस्कार हे 9 महिन्यांमध्ये फॉलो केले जातात प्रेग्नन्सीमध्ये. गर्भसंस्कारांच्या आधी एक संस्कार येतात ज्याला बीजसंस्कार म्हणतो आपण. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी. सो बीज शुद्ध असलं पाहिजे. मग बीज आणि बीजाची शुद्धी म्हणजे काय? तर या पतिपत्नींची शुद्धी. सो कन्सीव्ह करायच्या आधी सर्वसाधारण कमीत कमी 90 दिवस मानसिक, वैचारिक, भावनिक, बौद्धिक ॲज वेल ॲज शारीरिक शुद्धीकरण करून घेणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर जर का तुम्ही कन्सीव्ह करताय म्हणजे आहार, विहार, लाईफस्टाईल या प्रत्येक गोष्टीचा विचार करून 91 दिवस जर सात्विकता आपण जोपासली आणि त्यानंतर जर का आपण कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न केलात, कन्सीव्ह झालात, तर डेफिनेटली ते कन्सेप्शन हे हेल्दी कन्सेप्शन मानलं जातं. ओके. ज्याच्यामुळे पुढे जाऊन काही ॲबॉर्शन्स, प्रॉब्लेम्स, इश्यूज किंवा बाळाच्या डेव्हलपमेंटला असणारे इश्यूज येण्याची शक्यता खूप कमी असते. तर सर तुम्ही जे टर्म्स यूज केलं इथं, शुद्धीकरण,
की शरीर शुद्धीकरण आपण ज्याला म्हणतो बरोबर. या 90 दिवसांमध्ये, तर ते काय नेमकं? पहिली गोष्ट तर आहारांची शुद्धी झाली पाहिजे. आजची जी लाईफस्टाईल आहे, आपण बाहेरचं फास्ट फूड्स खातो. जंक फूड, फास्ट फूड्समध्ये प्रिझर्वेटिव्हज असतात आणि हे प्रिझर्वेटिव्हज खरं तर प्रजननासाठी घातक असतात. बरोबर. इतकंच काय, तर प्रेग्नंट महिला जेव्हा अशा प्रकारचे काही जंक फूड्स खाते, तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा गर्भातल्या बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती होत असतो. त्यामुळे आहार पहिली गोष्ट येते. विहारामध्ये तुमचं काय आलं, तर तुमचं मोस्टली एक्सरसाइज, बॉडीची बॉडी मुवमेंट्स. सो तुमचा एक्सरसाइज झाला पाहिजे, बॉडी डिटॉक्स झाली. दोघांबद्दल बोलताय सर तुम्ही, नवरा बायको दोघांबद्दल नाही? दोघांबद्दल पण बोलतोय. आणि वैचारिक तुमचं म्हणजे जे काही शुद्ध विचार ज्याला म्हणतो आपण, तर या मेनली या 3 स्तरावरती काम झालं गेलं पाहिजे. सो तुमचा आहार, तुमचे विचार आणि विहार. विहार. सर शुद्ध विचार म्हणजे काय? शुद्ध विचार म्हणजे सात्विकता. जसं की आपण काहीतरी एखादी मूव्ही पाहतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी भयंकर प्रकार आहे, म्हणजे जसं की काहीतरी हॉरर आहे आणि मग तुम्ही घाबरलेलात आणि तिथल्या काही थॉट्समुळे तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी झालेलं आहे. सो उदाहरणार्थ एक आपण स्त्रीच्या बाबतीतलं उदाहरण घेऊ, की ती स्त्री विचार करते की यार ठीक आहे, कन्फ्यूज झालो, पण कन्फ्यूज झाल्यानंतर जर प्रॉब्लेम झाला तर, निगेटिव्ह विचार. हा. मिसकॅरेज झाले तर, आपण बाळाला सांभाळू शकलो नाही तर आपल्याला जमेल का, आपण करू शकू का, इट्स सेल्फ अ डाऊटफुल विचार आहेत. बरोबर. म्हणजे मग घालू का नको, कन्फ्यूज स्टेजमध्ये बाळाला जन्माला घालायचं का नाही घालायचं. सो इट्स अ निगेटिव्ह थॉट. सो विथ सच निगेटिव्ह थॉट जर का तुम्ही ते कन्सेप्शन करत असाल, तर डेफिनेटली ते थांबेल आणि ते वाढेल याची शक्यता कमी आहे. मग तिथे अबॉर्शन्स किंवा मिसकॅरेजेस वाढू प्रॉब्लेम्स होण्याच्या पॉसिबिलिटीज खूप जास्त. बरोबर. तुम्ही कारण खूप आवडला सर मला हा वर्ड शुद्ध विचार. म्हणजे काय असतं ना, आपण आजकालच्या जीवनात जगत असताना बघतो की हा याच्यावर जळतो, तो त्याच्यावर जळतो, हा याच्याबद्दल वाईट विचार करतो, कॉम्पिटिशन वाढत जाते. ते 90 दिवस तुम्ही एकदम फ्री राहा, तुम्ही तुमचं काम करा, तुमचं आयुष्य एन्जॉय करा, चांगलं करा. न्यूट्रल राहा थोडक्यात. न्यूट्रल म्हणजे आपण कुठेतरी निगेटिव्ह विचारांचा चार्ज वाढवतो आणि मग ते निगेटिव्हिटीज असतात. काहीतरी हादसा झालेला असतो, मनात काहीतरी रागद्वेष असतो, कुठेतरी भांडणं झालेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ अगदी पतीमतीमधलं भांडण सुरू आहे. सो इट्स ऑल्सो अ निगेटिव्ह थॉट्स. म्हणजे असं नाही आहे की जर तुमचं बॉन्डिंग आहे आणि तुम्ही भांडलेला आहात, तर पती पत्नीशिवाय राहू शकत नाही आणि पत्नी पतीशिवाय राहू शकत नाही. मग दोघं पण एकमेकांशी बोलत नाही आहेत आणि दोघांमध्ये तणाव वाढलेला आहे, दोघांचं लक्ष लागत नाही आहे. मग ही कंडिशन कन्सेप्शनसाठी योग्य कंडिशन नाही. इथे बॅलन्स असला पाहिजे, इथे सहजता असली पाहिजे. म्हणजे कन्सिव्ह करायचं आहे तर ते जागरूक, म्हणजे कॉन्शियस कन्सेप्शन म्हटलं जातं. जागरूक कन्सिव्ह झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे अजाणतेपणे आणि अनावधानानं कन्सेप्शन नाही झालं पाहिजे, तर नियोजनानं तुम्ही कन्सिव्ह झालं पाहिजे. मग त्यासाठी पहिल्यांदा पती पत्नींचं एकमत असणं. पती नाही म्हणतोय आणि पत्नी पाहिजे म्हणते, किंवा पत्नी नाही म्हणते आणि पती पाहिजे म्हणतोय, तर तिथेही तुमची ती सात्विकता नाही आहे, तो बॅलन्स नाही आहे. सो या पद्धतीनं विचारांचं बॅलन्सिंग सुद्धा असणं गरजेचं आहे. आहाराच्या बाबतीत तर सर तुम्ही सांगितलंच, बट मला असं विचारायचं आहे की आजकाल जेव्हा आपण पुण्यात बसलोय किंवा गावाकडे पण नॉनव्हेजचं प्रमाण वाढलं आहे आजकाल. चिकन, मटन, वॉट एव्हर फिश खातात लोक, आणि अल्कोहोलचं प्रमाणही वाढलं आहे. आणि पुण्यात तर आपण बघतो की क्लब्समध्ये लेडीजही ड्रिंक करतात. आपण त्याच्या अगेन्स्ट किंवा विथ नाही आहे, दॅट इज देअर पर्सनल ओपिनियन. बट या 90 दिवसांमध्ये ते स्टॉप करावं का? तुमचं काय मत आहे? 100% ते स्टॉप केलं पाहिजे. तुम्ही स्मोक करत असाल, अल्कोहोल घेत असाल किंवा कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन करत असाल, तर त्याचा विपरीत परिणाम बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती झालेला बघायला मिळतो. सो वाढ खुंटते किंवा बरेचदा मग हे असे प्रॉब्लेम्स होतात. इवन प्रेग्नन्सीमध्ये तर अलाउड नाहीच आहे, बट प्रेग्नन्सीच्या आधी पती पत्नी दोघांनाही अलाउड नाही आहे. आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये खरं तर एकदा तो बीज पित्यानं आईला दिला की आईनं या गोष्टी सांभाळायच्या आहेत. बट पती पत्नी दोघांनीही 90 दिवस आधी या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की नॉनव्हेज जास्त खाल्ल्यानंतर ते बाळ, म्हणजे आईने जर असं खाल्लं तर ते असं हे बनतं, म्हणजे क्रूर बनायची शक्यता असते. इज इट राईट सर? और कसं असतं, मी त्याच्यावरती उदाहरण देतो. त्याला अँकरिंग म्हणतो. अँकरिंग म्हणजे तुम्ही पूर्वीच्या काळी बरेचसे बाबा लोक वगैरे असायचे आणि पोंदुगिरी ह्या काही गोष्टी चालायच्यात. सो बरेचदा एखाद्या बाबाकडे गेले की तो तुम्हाला तावीज द्यायचा किंवा हातात एखादा धागा बांधायचा आणि सांगायचं, जा आता तुला धागा बांधलाय, काय होणार नाही.
ॲक्च्युली तो धागा नसतो, तर त्या धाग्यासोबत एक विचार तुमच्या मनामध्ये बांधला गेला आहे, की हा तावीज किंवा हा धागा तुझ्या हातात बांधला आहे ना, आता तुला काही होणार नाही आहे. सो त्या विचार म्हणजे तो धाग्यासोबत एक विचार तुमच्या मनामध्ये बांधला गेला आणि त्या विचारांमुळे तुमची मानसिकता बनली की नाही धागा आहे ना, मला काही होणार नाही. सो त्याला अँकरिंग म्हणतो आपण सायकोलॉजीमध्ये. तर तो अँकर केला गेला तुमच्यासोबत थॉट, विचार. तसंच इथे नॉनव्हेज बाबत सुद्धा असे काही विचार अँकर केले जातात आणि माईट बी त्यामुळे कुठेतरी आपण तो विचार करतो. आयुर्वेदामध्ये तामस आहार किंवा तामसिक आहार वगैरे याच्यामध्ये गणलं गेलेलं आहे. बट मॉडर्न सायन्स जर बघितलं तर सायन्स काय सांगतं की तुमच्या शरीराला ज्या कोणत्या पोषक द्रव्यांची गरज आहे ती पोषक द्रव्ये जर त्याच्यातून मिळत असतील, बिकॉज तामसिक आहार मुळात आपण कोणतंही मांस डायरेक्टली खात नाही, शिजवून खातो, ते शिजवून खातो. त्यामुळे त्यातली तामसिकता माझ्या माहितीप्रमाणे ती निघून गेलेली असते आणि म्हणून तो आहार आणि त्यालाही मी प्रमोट नाही करत आहे. बट मेनली तुमच्या शरीराला पोषक गरज जर असेल जे काही हवे आहे, पोषक द्रव्ये जी काही गरज आहेत त्यानुसार त्या प्रकारचा आहार घ्यायला हरकत नाही. खूप छान तुम्ही आन्सर दिलं सर. म्हणजे याला आयुर्वेद, गर्भसंस्कार प्लस मॉडर्न सायन्सचं एक कॉम्बिनेशन करून दिलेलं उत्तर आहे. तुम्ही इथं डिप्लोमॅटिक पण नाही झाले आणि तुम्ही इथं असंही नाही बोलले की नाही मी गर्भसंस्कार करतो, मी म्हणजे आयुर्वेदाच्या बाजूने थोडा जास्त असल्यामुळे मग मी बोलेल की नाही तुम्ही तामसिक करूच नका. तुम्ही लॉजिकल आहे, बॉडीला गरज आहे आणि डॉक्टर पण जर रिकमेंड करताय तर यू शुअर इट. मी अनेक उदाहरणं पाहिलेले आहेत. जसं की आपण पाहतो एखादं ऑपरेशन होतं, एखादी सर्जरी होते, आजीवन जो वारकरी आहे ज्यानं माळ घातलेले आहे आणि कोणत्याही प्रकारचं कसलं व्यसन नाही आहे किंवा नॉनव्हेज खात नाही आहे, अशा व्यक्तींना सर्टन त्या सिच्युएशन्समध्ये एखादी सर्जरी झाल्यानंतर डॉक्टर सजेस्ट करतात किंवा माळ काढून त्याला एग्ज असेल किंवा नॉनव्हेज असेल हे खाऊ घातलं जातं. त्याचं कारण काय? कारण की शरीराला ती जर रक्कम पूर्ण करायची आहे तर प्रोटीनची गरज आहे किंवा काही महत्त्वाचे घटक जे आहेत त्याची गरज आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला ती माळ काढून नॉनव्हेज खायला लावलं जातं. सो कशासाठी? का तर तुमचं बॉडीचं हिलिंग वाढलं पाहिजे, लवकर होतं ना सर, त्याने फास्ट कव्हरी झाली पाहिजे. हो. मग सिमिलर वे प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात, ज्या न्यूट्रियन्सची गरज आहे ते तुम्हाला पोषक तत्वांची गरज आहे ती भेटलीच पाहिजेत. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी तुम्ही मग त्या पद्धतीचा आहार घेतला गेला पाहिजे. तर सात्विक आहार त्याला नॉनव्हेज म्हणजे सात्विक नाही असं नाही आहे. नॉनव्हेजमधला सुद्धा तुमच्या शरीराला आवश्यक ते पोषक घटक देणारा आहार हा सात्विक आहार. सात्विक झाला. येस सर, आपण आधीच्या पार्टबद्दल बोललं, 90 दिवसांबद्दल. आता त्याचे सगळ्यात महत्त्वाचे 9 महिने आहेत, त्याबद्दल मला सांगा सर. त्यामध्ये कसे गर्भसंस्कार केले आहेत? जसं आपण म्हटलं की पहिल्यांदा कन्सिव्ह होत असतानाच कॉन्शियस कन्सेप्शन झालं पाहिजे, वैचारिक कन्सिव्ह झालं पाहिजे, फक्त शारीरिक कन्सेप्शन नाही पाहिजे, तर ते वैचारिकसुद्धा असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं कन्सिव्ह झाल्यानंतर आता अगेन मी म्हणतो आहे की काही लोक ऐकत असतील ज्यांचा ऑलरेडी कन्सिव्ह झालेलं आहे, मग त्यांनी परत आता काही मागं जायचं का? तर नाही. कन्सिव्ह झालं इट्स ॲब्सोल्युटली ओके. कारण परिवर्तन करता येतं, कधीपर्यंत करता येतं? जोपर्यंत नाळ जोडलेलं आहे. कारण आलेला बीज, पिता काय करतो? पिता बीज देण्याचं काम करतो. पित्याकडून आलेला हा बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये येतो तेव्हा तो रुजतो. पहिल्यांदा प्लासेंटाला अटॅच होतो, स्त्रीगर्भाशी जोडला जातो आणि एक जोडल्यानंतर त्यानंतर आईचं कार्य सुरू होतं. आई त्या गर्भाला वाढवण्याचं काम करते. आईचं बॉडी जे आहे, आईचं जे काही ॲटॉनमस सिस्टीम आहे त्याच्या पद्धतीनं त्या गर्भात त्या बाळाला पोषक तत्व दिली जातात आणि ते बाळ ग्रो व्हायला स्टार्ट होतं. डे बाय डे त्या बाळाची वाढ होत असते. सो इथे अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी जसं म्हटलं तर सेकंड मंथपासून, कारण पहिला महिना तुम्हाला कन्सिव्ह ती गुड न्यूज मिळेपर्यंत निघून गेलेला असतो, तुम्हाला समजतं. तिथूनपासून ते डिलिव्हरीपर्यंत तुम्ही कॉन्शियसली त्या बाळासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. मग ज्याच्यामध्ये जसं पहिला ट्रायमेस्टर आहे तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये पहिली गोष्ट तर स्वतःला बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी काही मेडिटेशनचे टेक्निक्स असतील ते मेडिटेशन, बिकॉज इथे पहिल्या महिन्यामध्ये कारण एक्सटर्नल बीज आतमध्ये आलेलं आहे, तर बॉडी त्याला अडॉप्ट करेपर्यंत, बॉडी ॲडजस्ट करेपर्यंत, बॉडीला तो अटॅच होईपर्यंत बॉडी खूप म्हणजे इरिलेव्हंट असे काही तुम्हाला सिम्पटम्स दाखवते, रिझल्ट्स देते. म्हणजे ज्याच्यामध्ये मग नोशिया फील होणं, वॉमिटिंग होणं, प्रचंड त्रास होणं, म्हणजे अनेक गोष्टी होत असतात. कारण तो सुरुवातीचा फेज आहे. मग तिथे स्वतःला स्टेबलाइज ठेवणं, तिथे
योग्य डॉक्टरांचे सल्ले घेऊन त्या पद्धतीनं जे काही गरज असते, म्हणजे फॉलिक ॲसिडची गरज असते किंवा व्हॉटेवर जे काही गरज आहे, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या आवश्यक त्या गोष्टी करणं, टेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी करणं, ॲज वेल ॲज मेडिटेशन, प्राणायाम, मुद्राज, अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज त्या सुरुवातीच्या 2-3 महिन्यांमध्ये केल्या गेल्या पाहिजेत. ओके. त्यानंतर सेकंड ट्रायमेस्टरपासून ते डिलिव्हरीपर्यंत, तर फर्स्ट ट्रायमेस्टर संपला म्हणजे मोस्टली तिथे पक्कं होऊन जातं की बाळ आता प्लॅसेंटाला व्यवस्थित जोडलेलं आहे. ॲबॉर्शन्स होण्याचे किंवा मिसकॅरेजेस होण्याचे चान्सेस इथे ऑलमोस्ट नील होतात. आणि मग ते बाळ प्रॉपर जोडलं जातं. बाळाचं म्हणजे हृदयाचे ठोके आलेले असतात आणि मग तिथून पुढच्या डेव्हलपमेंटची सुरुवात होत असते. जसं मी म्हटलं की 13 आठवड्यांनंतर तुमच्या बाळाचा ब्रेनचं डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होते. सो 2 महिन्यानंतर किंवा 2.5 महिन्यानंतरच तुम्ही या पुढच्या प्रोसेसमध्ये स्टार्ट केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये काही म्युझिक्स असतील. आईला कंटिन्युअसली ते म्युझिक्स ऐकले पाहिजेत. सो म्युझिकचा परिणाम आईच्या पीस अँड स्टॅबिलिटीमध्ये होतो. जसं की पूर्वी मेडिटेशन केलं जायचं, तर मेडिटेशनची रिप्लेसमेंट या प्रेग्नन्सीमध्ये आईसाठी हे म्युझिक्स असू शकतात, ज्याच्यामुळे ब्रेनचे फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात, तेव्हा आई पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाते, ज्याचा परिणाम बाळावरती उत्कृष्ट होतो. म्हणजे आज आम्ही एवढी बाळं पाहतोय गर्भसंस्कार केलेली, तर ती बाळं क्रँकी नसतात. ती काम, कूल, शांत, प्रसन्न आपल्याला बघायला मिळतात. ह्याचं रिझन काय? कारण मुळात आई त्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये काम, कूल, स्टेबल, पीसफुल राहिलेली असते. मग ती पीस आणि स्टॅबिलिटी येण्यासाठी पुन्हा मेडिटेशन्स, म्युझिक या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, ब्रेनसाठीचं जसं राईट ब्रेनसाठीचे ते क्रिएटिव्ह टास्क, लेफ्ट ब्रेनसाठीचे लॉजिकल टास्क, हे टास्क आईनं तिथे परफॉर्म करत राहिलं पाहिजे. ब्रेनसाठी काही ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज असतात, त्या आईनं सातत्यानं करत राहणं गरजेचं आहे. आणि हे फक्त त्या सेकंड ट्रायमेस्टरमध्येच नाही किंवा सेकंड मंथमध्येच नाही, तर तिथून पुढे ते डिलिव्हरीपर्यंत दररोज अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आई करत राहिलं पाहिजे. सो सातत्यानं जेव्हा तुम्ही हे करता, म्हणजे प्रोसेसमध्ये असताना, बाळ बनत असताना कम्प्लिटली सुरुवातीपासून डिलिव्हरीपर्यंत तुम्ही करत राहिलात, तर मुळात त्या कामाचं प्रेशर येत नाही. ते बाय हार्ट होऊन जातात तुम्हाला आणि इझी वेमध्ये जॉब करत असताना सुद्धा खूप सुंदररित्या कोणतेही मूड स्विंग्स न होता, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन यासारखे इश्यूज न होता, राग, चिडचिड न होता, तुम्ही ही जर्नी सेलिब्रेट करता. Enjoy तुम्ही होतो. आता कॉन्शियसली या बाळासाठी वेळ देत आहे. नॉर्मली काय होतं की नॉर्मली कन्सेप्शन होतं, कन्सीव्ह होण्याआधी सुद्धा जसं म्हटलं की कन्सेप्शन नसतं, कन्सीव्हची गुड न्यूज मिळते आणि त्यानंतर मग लोक अवॉइड करायला लागतात की नाही मग आता आपल्याला आहार चांगला घेतला पाहिजे, आपल्याला हे केलं पाहिजे, आपल्याला ते केलं पाहिजे. म्हणजे आहारावरती फक्त बदल केला जातो. वैचारिक बदल फारसा झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचबरोबर या स्त्रीला जे काही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट दिलं गेलं पाहिजे, ते पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट बदल होत नाही, बदल होतो फक्त आहारांमधला बदल होतो. आणि फक्त आहारामधला बदल करून चालणार नाही आहे, इथे सुद्धा वैचारिक बदलसुद्धा झाला पाहिजे. त्या भावना कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. म्हणून एक चांगलं एन्व्हायरमेंट पती पत्नीकडून, सासू सासऱ्यांकडून, घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून, इतकंच काय तर ती महिला ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते, त्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा, त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तिला तो हॅपीनेस देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. गर्भसंस्कारांबद्दल माझी एक डेफिनेशन आहे. ते डेफिनेशन असे आहे, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिने 9 दिवसांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. सो ते 9 महिने या पद्धतीनं तिने अनेक या वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आम्ही देत असतो, ती प्रत्येक ॲक्टिव्हिटी 9 महिन्यांसाठी अगदी जागरूकपणे केली पाहिजे. आणि हे करत असताना तिला प्रत्येकाचं मदत असली पाहिजे. घरातलं वातावरणसुद्धा त्याचं आनंदित बनलं पाहिजे. आम्ही घरी डेकोरेशन करायला सांगतो, म्हणजे ते GSE वॉल बनवायला लावतो. कारण का? तर माहोल क्रिएट झाला पाहिजे. आपण आता या स्टुडिओमध्ये आलो, तर स्टुडिओमध्ये एक माहोल झालेला आहे, म्हणजे ते किती छान एन्व्हायरमेंट क्रिएट केलं गेलं. सो मनाला प्रसन्न देणारं ते वातावरण घरात सुद्धा निर्माण झालं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मग त्याचं शिकवणे, म्हणजे त्या नेमकं काय केलं पाहिजे. जेव्हा कार्यशाळेला लोक येतात, त्या कार्यशाळेमध्ये या गोष्टींचं पूर्ण ज्ञान दिलं जातं, तो अवेअरनेस दिला जातो आणि मोस्टली मग ते लोक फॉलो करतात. सर, जे एन्व्हायरमेंटबद्दल आपण बोलतोय, तर सासूचं काय कर्तव्य आहे त्या आईकडे, म्हणजे त्या होणाऱ्या बाळंतीण स्त्रीकडे, की सासूने कसं वागावं तिच्याशी? दोन्ही, फक्त सासूच नाही आहे, नवऱ्याचा पण रोल असतो. नवऱ्याचे 2 रोल असतात. एक म्हणजे डायरेक्ट रोल, तो म्हणजे बीज देण्याचा रोल, जिथे डायरेक्टली पित्याचा त्या बाळात इन्व्हॉल्वमेंट होतो, डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे.
आणि बीज दिल्यानंतर जो सेकंडरी पार्ट आहे तो इनडायरेक्ट रोल आहे. आणि इनडायरेक्ट रोलमध्ये जसं मी सांगितलं की नवरा येतो, सासू सासरे येतात, घरातले शेजापाजारी, अगदी समाजसुद्धा त्याच्यामध्ये येतो, ऑफिसमधले लोकंसुद्धा इनडायरेक्ट रोलमध्ये येतात. तो इनडायरेक्ट रोल म्हणजे काय, तर नॉर्मली आपण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहिली तर सासू सुनेची भांडणं आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात. आणि मग बरेचदा त्या अवघडलेल्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये तिला पॉझिटिव्हिटी देण्याऐवजी बरेचदा निगेटिव्हिटी दिली जाते. वाढते. निगेटिव्हिटी दिली जाते. छोट्या छोट्या कारणावरून तिला टॉर्चर केलं जातं. किंबहुना म्हणजे ज्यावेळेला मी पाहतो की आजची ही गर्भवती म्हणजे स्त्री जेव्हा गर्भसंस्कारांना जोडलेली असते, ती ॲक्टिव्हिटीज करत असते. मग घरातले काही वेळेला टोमणे मारतात की बाबा आम्हाला काही बाळं झाली नाही, आम्हाला काही पोरं झाली नाहीत का, आता ही पहिल्या दिवसापासून करायला लागली किंवा समथिंग. सो मला वाटतं की ह्या गोष्टी अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत. सासू-सासऱ्यांनी नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की येणारं बाळ हे तुमच्या वंशाचा दिवा असला तर तो वंशाचा दिवा खऱ्या अर्थानं डिझाईन करण्याचं काम तुमची सून करते. बरोबर. ती गर्भात त्याला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं ते वरदान देते की ज्याच्या जीवावरती हे बाळ भविष्यातलं जन्मानंतरचं यश अचीव करणार आहे. आणि म्हणून तिला तिथे आनंद देण्याचं काम, तिला तो हॅपीनेस देण्याचं काम, ऊर्जा देण्याचं काम, पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, कन्सिस्टन्सी देण्याचं काम ह्या प्रत्येक घरातल्या कपलनं केलं पाहिजे. म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं केलं व्यक्तीने केलं पाहिजे. सासू असो, सासरे असो किंवा नवरा असो, यांनी केलं पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी विशेष ॲक्टिव्हिटी करतो. आमच्याकडं जेव्हा लोक 9 महिन्यांसाठी डिलिव्हरीपर्यंत जोडले जातात तर आम्ही काही फन विथ GSC नावाच्या ॲक्टिव्हिटीज घेतो. प्रत्येक रविवारी असे प्रोग्राम असतात की जिथे प्रत्येक घरातल्या मेंबरला आम्ही इन्व्हॉल्व करतो. अगदी तिचं दुसरं बाळ आहे, पहिलंवालं बाळ आहे, तर त्या बाळालाही इन्व्हॉल्व करतो, सासू-सासऱ्यांना इन्व्हॉल्व करतो, नवऱ्याला इन्व्हॉल्व करतो. खरं तर हे सेलिब्रेशन आहे, 9 महिन्यांचं सेलिब्रेशन आहे. ते सेलिब्रेशन झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एकदा का डिलिव्हरी झाली की या 9 महिन्यांमधला एकही दिवस त्या बाळासाठी परत येणार नाही आहे. बरोबर. आणि मला प्रत्येक गर्भवती स्त्रीला सांगावंसं वाटतं की जे गर्भात आलेलं तुझं बाळ आहे ना, ते आत्ता डायरेक्टली तुझ्याशी जोडलं गेलेलं तुझ्या शरीराचा हिस्सा आहे. ते एकदा नाळ कापली की परत ते कधीच तुझ्या शरीराशी जोडलं जाणार नाही आहे. करेक्ट. परत कधीच ते तुझ्या युट्रसमध्ये येणार नाही. आज ते तुझ्या जवळ आहे, तुझ्याशी जोडलेलं आहे. आणि जोडलेलं असताना जेव्हा तू डिझायनर बनून त्या बाळाचा ब्रेन बनत असताना काही काम करशील तर त्या बाळाला आयुष्यभराचं गिफ्ट देतेस. जेव्हा ते बाळ गर्भात वाढतंय त्या बाळाचं अंतर्गत व्यक्तिमत्व बनतं आहे, त्याच्या ग्रास्पिंग कपॅसिटीज बनत आहेत, त्याचे 5 सेन्सरी ऑर्गन्स बनत आहेत, त्यावेळेला जर का तू त्या बाळाला उत्कृष्ट सेन्सरी ऑर्गन्स देतेस, उत्कृष्ट शरीर देतेस, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत सर्वगुण संपन्नता देतेस, तर ती त्या बाळासोबत आयुष्यभर राहणार आहे. खरं गिफ्ट आई या 9 महिन्यांमध्ये त्या बाळाला देते. बरोबर आहे सर. खूप छान आहे. इज अ रिअल गिफ्ट Real gift. की आयुष्यात त्या बाळाकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. इथे एक उदाहरण देईन ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंदांच्या आईने गर्भसंस्कार केले. सो त्या 9 महिन्यांमध्ये स्वामीजींसाठी विशेष ॲक्टिव्हिटीज करत होत्या, ध्यानधारणा खूप करत होत्या आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वामीजीं आपल्याला झालेला बघायला मिळतो. त्यांच्या बौद्धिक क्षमतांबद्दलचे अनेक किस्से आपल्याला माहिती आहेत. सो जेव्हा गर्भसंस्कार केलेले असतात त्यावेळेला आई निश्चिंत असते. आईला माहिती होतं की बाळ भारत परिक्रमेसाठी जाऊ दे, नाही शिकागो परिषदेला जाऊ दे, ते जिथे जाईल तिथे आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. सो हा कॉन्फिडन्स आईला कशामुळे आलेला होता की गर्भात असणाऱ्या बाळाला मी डिझाईन केलं. सो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना डिझाईन केलं. गर्भात असतानाच म्हणजे जगातलं पहिलं उदाहरण आहे, एकमेव व्यक्तिमत्व जन्माला काय यायचं हे आधीच ठरलेलं होतं. जन्माला आल्यानंतर काय करायचं हे आधीच नियोजन केलं गेलेलं होतं. सो नियोजनानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवता येतं. 400 म्हणजे 396 वर्षांपूर्वी जर का हे प्रूव्ह झालं असेल तर मला वाटतं की तोच फॉर्म्युला आजच्या कपलनं सुद्धा जर फॉलो केला, उत्कृष्ट नियोजन केलं तर उत्कृष्ट प्रॉडक्ट, उत्कृष्ट व्यक्तिमत्व बनवता येतं. मगाशी तुम्ही बिल्डिंगचं उदाहरण दिलं. आपण म्हणतो की मला ड्रीम हाऊस बांधायचं आहे. आता तुमचं ड्रीम हाऊस डायरेक्टली चावी घेऊन घर उघडलं की तुमचं ड्रीम हाऊस असेल का ते? नसेल. तुमचं ड्रीम हाऊस जर का बांधायचं असेल तर अगदी पाया काढण्यापासून ते अगदी त्या प्रत्येक एक वीट लावत असताना तुम्ही त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असाल की मला हे असं हवं आहे, मला या शेपचा हवा आहे, मला या साईजचा हवा आहे, मला या स्ट्रेंथचा हवा आहे, मला या कपॅसिटीचा हवा आहे, मला या साईजचा हॉल हवा आहे. व्हॉटेवर तुम्हाला जसं हवं तुम्ही त्याचं ड्रॉइंग बनवून देता, डिझाईन करून घेता आणि त्या डिझायनिंगप्रमाणे बनतं का नाही बनतं आहे हे तुम्ही तिथे उभा राहून चेक करत असता. म्हणजे
घर बांधत असताना तुम्ही स्वतः उभा राहून जागरूकपणे त्या डिझायनिंगपासून ते घर बनेपर्यंत फोकस करता, तेव्हा तुमचं ड्रीम हाऊस बनतं. बरोबर ना? बरोबर आहे सर. तर मग मुलगा तुमचा स्वतःचा मुलगा आहे की जो असे बाळ अचीव ड्रीम करायचं अचीव करायचं असेल, ते बनत किती काळजी घेतली पाहिजे. एक्झॅक्ट. काय आता लोक मेडिसिन्सवर जास्त बिलीव्ह करतात, केला पाहिजे, आपण त्याच्या अपोज मध्ये नाहीच आहे. ॲलोपॅथी मी इथे तुम्हाला रोकेन. मेडिसिन्स वरती म्हणजे काय, मुळात शरीरानं सेल्फ हिलिंग नावाचा कन्सेप्ट आपल्या बॉडीमध्ये आहे. ओके. सेल्फ हिलिंग म्हणजे काय, सिम्पली तुम्हाला आज मच्छर चावला, तर मच्छर चावल्यानंतर जे काय आतमध्ये व्हायरसेस आलेले आहेत, आपली बॉडी इमिडिएटली आपल्या आतमधल्या ज्या सेल्स आहेत, पेशी आहेत, त्या त्याच्यावरती लगेच अटॅक करतात आणि त्या व्हायरसला मारून टाकतात. समजा त्यांना नाही मारला तर काय होतं, मग त्यावेळेला तुम्हाला डिटेक्ट होतं तुम्हाला डेंग्यू झाला आहे, तुम्हाला मलेरिया झाला आहे. कारण त्यावेळेला त्या आलेल्या व्हायरस जिंकलेले आहेत, तुमच्या सेल्स कमी पडलेले आहेत. बरोबर. सो आतमध्ये युद्ध चालू आहे, सातत्यानं युद्ध चालू आहे. आत्ताही बसल्या बसल्या तुम्हाला मच्छर चावून गेला असेल तरी आत्ता आतमधून तुमच्या सेल्स त्या आलेल्या व्हायरस बरोबर भांडतायत, युद्ध आतमध्ये चालू आहे. बरोबर. सो इथे होतं काय, सो कंटिन्युअसली आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो सेल्स दररोज नवीन निर्माण होत असतात आणि त्या काही आपण जसं जागे असतो त्यावेळेला बॉडी हलत असते, आपण बॉडीचं युटिलायझेशन करत असतो, त्यावेळेला त्यातल्या अनेक सेल डेड पण होत असतात. रात्रीची जी काही झोप आपल्याला निसर्गाने दिलेली आहे त्याचं कारण काय, की रात्री जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेला झोपेमध्ये काय होतं, तर तुमच्या बॉडीचं मेंटेनन्स केला जातो, रिपेअर केलं जातं. कारण तुम्हाला ती विश्रांती मिळते, त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये नवीन सेल्स डेव्हलप होतात आणि त्या सेल्स काय करतात, जिथे जिथे बॉडीची झीज झालेले आहे, जिथल्या सेल्स डॅमेज झालेले आहेत, ते रिपेअर करण्याचं काम या झोपेमध्ये होत असतं. ओके. सो सिमिलर वे, जेव्हा एखादी स्त्री कन्सीव्ह होते, कन्सीव्ह झाल्यानंतर ते बाळ कोण बनवतं, जसं बॉडीचं मेंटेनन्स रिपेअर करण्याचं काम केलं जातं, तसंच ते बाळ बनवण्याचं कामसुद्धा इझी वेमध्ये, नॅचरल वेमध्ये होत असतं. फक्त ते होत असताना आपण जागरूकपणे त्याकडे जर लक्ष दिलं, अगदी व्यवस्थित ब्रेनपासून ते प्रत्येक महत्त्वाच्या ऑर्गनच्या बनण्यासाठी जागरूकपणे काय ॲक्टिव्हिटीज केल्या, त्यासाठी वेळ दिला, तर तेही उत्कृष्ट बनवू शकतो आणि ते बनवता येतं. आणि म्हणूनच ते उत्कृष्ट बनवण्याच्या या प्रोसेसला गर्भसंस्कार असं म्हटलं तरी हरकत नाही. नाव तुम्ही काही द्या, काही ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली पाहिजे. केली. सो सेल्फ हिलिंग हा जो काय आहे ते तुम्हाला आतमधूनच बरं करत असतो. त्यामुळे मेडिसिनची खऱ्या अर्थानं आपल्याला गरज नसते. मेडिसिनची गरज कधी पडते, आपल्या शरीरामध्ये जर पाहिलं तर पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत लाखो ग्रंथी आहेत. ग्रंथींचं काम काय आहे, की शरीरामध्ये स्त्राव निर्माण करणं. उदाहरणार्थ आपण थायरॉइड ग्रंथी घेतली किंवा पित्ताशयाची ग्रंथी घेतली. सो तिचं काम काय, की शरीरामध्ये आवश्यक त्या योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रमाणामध्ये ॲसिड्स निर्माण करणं. आपण पित्ताशयाच्या ग्रंथीचं उदाहरण घेऊया. सो ॲसिड्स पाहिजे आहेत का, तर हो, डायजेशनसाठी तुम्हाला ॲसिडची गरज आहे. आता जेव्हा तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स नसतात, तुमच्याचा कामाचा ताण वाढलेला असतो, या सगळ्या लाईफस्टाईलचा परिणाम काय होतो, की तुमच्या ग्रंथींचं इम्बॅलन्सिंग होतं. का होतं, कारण कधी तुम्ही सकाळी 8ला जेवताय, कधी तुम्ही रात्री 8ला जेवताय, कधी तुम्ही दुपारी 2ला जेवताय, कधी जेवतच नाही आहेत, कधी म्हणजे तुमचं हे सगळं अनस्टेबल होऊन जातं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं फूड खाताय. सो त्या अनस्टॅबिलिटीमुळे ग्रंथींना माहितीच नाही की मला कधीच तर राहायचं आहे. त्यांना प्रोग्रॅमिंग ऑलरेडी झालेलं आहे की ते अन्न आलं या वेळेला मला भूक लागते, भूक लागली मी अन्न आलं की मला ॲसिड्स निर्माण करायचे. सो लाईफस्टाईलमुळे, स्ट्रेसमुळे होतं काय, तर या ग्रंथी इम्बॅलन्स होतात. ओके. मग एकतर त्या एक्सेस स्त्राव करतात किंवा लेस स्त्राव करतात. एक्सेस झालं तरी तुम्ही आजारी आहात, लेस झालं तरी तुम्ही आजारी आहात. एक्सेस झालं तर तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय, लेस झालं तर तुम्हाला इंडायजेशन गॅसेसचा त्रास होतोय. सो मेडिसिन्स काय करतात, एक्सेस असेल तर ते शरीराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, लेस असेल तर त्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बट मुळात इथे काय झालं पाहिजे, तर तुमची इम्बॅलन्स झालेली ग्रंथी बॅलन्स केली गेली पाहिजे. आणि ती जर का बॅलन्स झाली, तिला जर का बॅलन्स करता आलं, तर मग तुमचे आजार निघून गेलेले असतात. सो मेडिसिन्स अशा ठिकाणी आपल्याला मदत करतात किंवा बरेचसे मेडिसिन्स नसून ते न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजे सप्लिमेंट्स असतात. ओके. प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली मेडिसिन्सऐवजी सप्लिमेंट्स जास्त करून दिलेले असतात. तर त्या सप्लिमेंट्स आपल्या बॉडीला ते न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. आपल्या बॉडीला जे हवं आहे ते देण्याचं सप्लिमेंट्सच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो. सो म्हणून मुळात आपण प्रॉब्लेम काय आहे, की आपल्या आतमध्ये आहे. जसं आपण अँटीबायोटिक्सबद्दल बोलतो, अँटीबायोटिक्स काय करतात,
तर आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्याचं मेकॅनिझम कुठेतरी हाणून पाडतात. उदाहरणार्थ मच्छरचं उदाहरण दिलं तर मी, मच्छर आला, व्हायरस आला की त्या व्हायरसला किल करण्यासाठी अँटीबॉडीज आपोआप तयार करण्याचं मेकॅनिझम बॉडीमध्ये आहे. बट प्रॉब्लेम काय आहे की आम्ही त्या अँटीबॉडीज निर्माण होईपर्यंत वाटच नाही पाहत आहे. आम्ही मेडिकलमध्ये जातो, अँटीबायोटिक रेडी लिहून घेतो, ती खाल्ली, आता त्याची सवय लागली. आपण म्हणतो ना की बॉडीला पण सवय लागते. डोजेस वाढत गेले की हळूहळू अँटीबायोटिक्ससुद्धा काम करायचं बंद करतात. कारण तुम्ही आतमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजचा वापरच करत नाही. आता तुम्ही तो वाटच पाहत नाही आहे. तुम्ही एक्सटर्नल थिंग्सवरती तुम्ही डिपेंडंट होत चाललात. तुम्ही बाहेरून अँटीबायोटिक्स घेताय आणि रादर म्हणजे सातत्यानं ही रिपिटेशन्स होत चालले की आतमधल्या असणाऱ्या फॅक्टरीला वाटते की माझी गरज नाही आहे आणि ती फॅक्टरी बंद होऊन जाते. बरोबर आहे. सो सिमिलर वे म्हणजे आपण दुसऱ्या गोष्टींवरती डिपेंड झालं की हळूहळू आपल्यातल्या गोष्टी निघून जायला होतात. आणि इथे प्रॉब्लेम काय होतो तेही सांगतो. आज जर तुमच्या आतमधली फॅक्टरी बंद आहे, आता हाच प्रोग्राम मुळात सबकॉन्शियस माइंड तुमच्या ग्रंथींना आतमध्ये कोण कंट्रोल करतं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड. पण तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये आता ह्या ग्रंथीची ही फॅक्टरी बंद झालेली आहे बिकॉज तिचा वापर नाही होत आहे. मग आता होतं काय, हाच प्रोग्राम कॉपी होतो आणि पुढच्या बाळाला जातो. आपण म्हणतो ना जेनेटिक डिसऑर्डर्स बाळाकडे आलेले आहेत. आता जीन्स ट्रान्सफर होतात म्हणजे काय, तर जो मी आता इथे बसलेला तुमच्या आतमध्ये रक्ताभिसरण क्रिया चालू आहे, डायजेशन चालू आहे, अनेक ग्रंथी आतमध्ये काम करतात. बरोबर. तुम्हाला सांगावं लागतं का की बाबा नाही आता रक्तप्रवाह चालू करा, आता ऑटोमॅटिक ते ॲटोमॅटिक चालू आहे. तो ॲटॉनॉमस प्रोग्राम आहे. जसं आपण मोबाईल फोन घेतला, नवीन मोबाईल फोन आणला की मोबाईल फोनमध्ये आतमध्ये एक इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे, त्याला आपण OS म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टम. सो सिमिलर वे ही ऑपरेटिंग सिस्टीम जेनेटिकली तुमच्याकडे कॉपी होऊन आलेलं आहे. सो त्या सॉफ्टवेअरमध्ये बग्स आहेत तर इकडे कॉपी पेस्ट झालेले या सॉफ्टवेअरमध्ये पण बग्स असणारच आहेत. इथली फॅक्टरी बंद आहे म्हणजे इकडे बाळाकडे पण ते डिसऑर्डर्स ट्रान्सफर होणार आहेत. मग याला पर्याय काय, तर त्याला पर्याय आहे तो म्हणजे मेडिटेशन्स किंवा सबकॉन्शियस लेवलला जाऊन तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून तुमच्या त्या प्रोग्रॅमिंगला बॅलन्स करणं, त्या ग्रंथींना बॅलन्स करणं. आणि ते बॅलन्सिंग जर केलं गेलं तर तुमच्या अनेक ज्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो तर ह्या डिसऑर्डर्स नाहीशा होतात. मग तुमचं शरीराचं बॅलन्सिंग होतं. आणि म्हणूनच जसं की प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये आमच्याकडं आज हजारो कपल जोडले गेलेले आहेत ज्याचं इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होता. 10-10 वर्षे अगदी IVF करून सुद्धा ज्यांना कन्सिव्ह झालं नाही अशी लोक आपल्याकडं नॅचरली कन्सिव्ह झाल्याचं बघायला मिळतं. सो त्याचं कारण काय, पती आणि पत्नीचं जे काही आतमधल्या शरीराचं मेकॅनिझम त्या ग्रंथींचं इम्बॅलन्सिंग झालेलं आहे ते जेव्हा बॅलन्स होतात तेव्हा नॅचरल कन्सेप्शनचा रेट वाढतो. ओके, ते आपण करतो सर. येस, ते प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये होणारे अनेक कपल्स जोडले जातात. इव्हन आपल्याकडं जे काही ॲटोसोल्युशन ट्रान्स प्रेग्नन्सीमध्ये दिलेले आहेत 9 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याचा वेगवेगळा ट्रान्स, त्या महिन्यातले इश्यूज, त्या महिन्यातले प्रॉब्लेम्स हे अंडरस्टँड करून त्यासाठीचे ट्रान्स दिले गेलेले आहेत. एक किस्सा सांगेन की म्हणजे अहमदाबाद म्हणून एक नाव आता मला त्यांचं आठवत नाही, ते एक मॅडम जोडलेल्या गेल्या होत्या आणि त्यांना 6व्या महिन्यापर्यंत प्रचंड नोशिया फील होत होता. ओके. त्या सांगायच्या की म्हणजे मला असंच फोन आला एक दिवस की सर 6 महिने झालेत आणि मला प्रचंड त्रास होतो आहे. मी अर्धा ग्लाससुद्धा 24 तासात लिक्विड काही घेऊ शकत नाही, ना नारळ पाणी, ना दूध, ना पाणी. अर्धा ग्लासही मला जात नाही, मला उलटी होते आणि 6 महिने झालं. नॉर्मली नोशिया फील असतो किंवा हे व्हॉमिटिंग सेन्सेशन्स असतात हे मोस्टली पहिल्या 3 महिन्यांपर्यंत असले पाहिजेत. ओके. 3 महिन्यांच्या पुढे नाहीच गेले पाहिजेत किंवा नसतात नॉर्मली. त्यालाही काही कारण आहे, 3 महिन्यांपर्यंतच का असतं तर ते सेफ असतं, तिथे बाळ गर्भातलं सेफ असतं. बट 6 महिने झाले तरी हा त्रास होता. मग आईला डॉक्टरनी फॉलिक ॲसिड्स दिलेले होते, काही पण आई काहीच घेऊ शकत नव्हती कारण लिक्विड डाएट काहीच जात नव्हता. सो विचार करा 24 तासात जर का अर्धा ग्लास ती आई फक्त पाणी पित असेल किंवा काही लिक्विड डाएट घेत असेल तर कसं होत असेल. बरोबर आहे. गोळ्या खाता येत नव्हत्या, काहीही करता येत नव्हतं आणि आई प्रचंड चिडचिड करायला लागलेली. आणि आईचा फोन आला की सर मला नको आहे, प्रेग्नन्सीच नको आहे, मला बाळच नको आहे. इतका त्रास होतो तसं? एवढा त्रास होता, प्रचंड त्रास होऊन होता. मी परिस्थिती समजवली, आईला सांगितली की थोडासा मला वेळ द्या. त्यांना मी ट्रान्स दिला, लाईव्ह लगेच थांबा म्हणलो, तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने प्रोसेस फॉलो करा. आणि लगेच आश्चर्य काय, अर्धा तासाचा ट्रान्स दिला. अर्ध्या तासानंतर जशा त्यांना जागा केलं ट्रान्समधून, त्या डीप मेडिटेशनमधून, उठल्या त्यांनी 1 ग्लास पाणी पिलं आणि त्यानंतर डिलिव्हरीपर्यंत परत कसलाही नोशिया फिलिंग त्यांना झाला नाही. सो सबकॉन्शियस लेवलला त्यांना जे काही इश्यूज होते ते काढून टाकले
त्यांना प्रोग्रॅमिंग केलं गेलं की तुम्ही अगदी सहजपणे लिक्विड्स घेताय. हे लिक्विड घेताना तुम्हाला कसलंही वॉमिटिंग होत नाही आहे, कसलंही नशा फील होत नाही आहे आणि सहजपणे लिक्विड तुम्हाला घेता येतात. सो लाईकवाईज त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला जाऊन जेव्हा इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेल्या तर त्याचा उत्कृष्ट परिणाम आपल्याला झालेला बघायला मिळतो. सो असे अनेक एक्झाम्पल आहे. अनेक 3 लाख लोक म्हणजे खूप मोठा नंबर आहे सर. ते काही म्हणजे एक 2 महिन्याचा विषय नाही हा. मागच्या 6 वर्षात तुम्ही जे मेहनत केली आहे ते सगळे याच्यात आणि उतरलंय. असे एक्झाम्पल्स तुम्ही गुगलला गेलात ज्या महिलांनी त्यांचे फीडबॅक दर्ज केलेले आहेत ना, असे हजार. ते लिंक तर मी टाकूनच देईल डिस्क्रिप्शनला. सगळ्या लिंक्स आपल्या टाकूनच दिले. एक्झॅक्टली. सर एखाद्या महिलेला वाटतंय की माझ्या मुलाचा IQ खूप जबरदस्त झाला पाहिजे, म्हणजे इतका की जसं बिल गेट्स बघतो आपण, मोठे मोठे बिझनेसमॅन, नारायण मूर्ती, असा माझा मुलगा बनला पाहिजे. त्या स्त्रीला तुम्ही काय सजेस्ट कराल? काय वेगळ्या केल्या जायचे? जे आपण म्हणतो ना EQ, IQ, AQ, CQ, हे क्वेश्चन्स म्हणजे काय, तर मुळात त्या बाळाची ग्रहण क्षमता आहे. ग्रहण क्षमता कशावरती डिपेंड राहते, तर त्याच्या ग्रहण करण्याच्या कपॅसिटीवरती. आता मुळात हे बाळ ग्रहण कुठून करत असतं, तर त्याच्या 5 सेन्सरी ऑर्गन्सवर. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात त्या दिवशी तुम्हाला हे 5 ज्ञानेंद्रिय नाही आहेत. डोळे नाही आहेत, कान नाही आहे, स्पर्श ज्ञान नाही आहे, चवीचं ज्ञान नाही आहे, गंध ज्ञान नाही आहे. तर आज तुम्हाला माहिती असणारं तुमचं नाव, जात, धर्म किंवा ज्या विषयाचं नॉलेज आहे त्यापैकी किती ज्ञान अवेलेबल असतं तुम्हाला? काहीच नसतं सर. म्हणजे 0 ऑब्व्हियसली काहीच नाही. मग याचा अर्थ काय, की जन्माला आलात त्या दिवशी तुम्हाला हे काही माहिती होतं का, तर नाही. नाही. जन्माला येताना तुम्ही दान घेऊन आलात का, तर नाही. नाही. कोणत्याही गोष्टींना तुम्हाला नाव माहिती होतं ना, गाव माहिती होतं ना, जात माहिती होती ना, धर्म माहिती होता. सो जन्माला आलात, जसं मी पुन्हा मोबाईलचं उदाहरण घेतो की आपण दुकानात गेलो, नवा कोरा ब्रँड न्यू मोबाईल आणला, त्यात कोणते नंबर आहेत का, त्यात कोणता डेटा आहे का, तर नाही आहे. तुमच्या रिलेटेड त्याच्यामध्ये काय आहे का, तुमचा फोटो आहे का त्याच्यात? नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये काय तर ब्लँक मेमरीज आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये ब्लँक मेमरीज आहेत, त्याच्यामध्ये OS ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आता फीड करणार आहात कसं, तर टचच्या माध्यमातून, व्हॉईसच्या माध्यमातून, बरोबर. सो हे त्याचे इनपुट डिव्हाइसेस झाले, तिथून त्या मोबाईलमध्ये तुम्ही डेटा टाकणार आहात. तसं जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते ब्लँक आहे. ते काय घेऊन आलेलं आहे, तर इनपुट डिव्हाइसेस हे 5 सेन्सरी ऑर्गन्स घेऊन आलेलं आहे. आणि या सेन्सरी ऑर्गनला जे काही मिळेल ते ग्रास्प करणार आहे. किती ग्रास्प करणार आहे, तर त्याच्या कपॅसिटीनुसार. एक उदाहरण देईन, जसं की आपल्याकडे हा कॉफीचा मग आहे. येस. याची कपॅसिटी काहीतरी बनलेली आहे. बरोबर. सपोज 1/2 लिटर कपॅसिटीचा हा कप आहे. सो 1/2 लिटर कप बनला, आता हा माझ्या हातात आहे. कपॅसिटी किती आहे, अर्धा आहे. अर्थ आहे. तर 500 ml कपॅसिटी आहे. मला याच्यात 5000 ml टाकायचं आहे. टाकता येईल? नाही पॉसिबल. पॉसिबल नाही, का तर याची कपॅसिटी बनलेली आहे. सो सिमिलर वे हे 5 सेन्सरी ऑर्गन काय तर इनपुट डिव्हाइसेस आहेत आणि त्या माध्यमातून हे बाळ जन्माला आल्यानंतर या विश्वातलं संपूर्ण ज्ञान ग्रहण करणार आहे. 40 लोक वर्गात असतील तर 40 लोकांमध्ये तुलना होते की याची ग्रास्पिंग कपॅसिटी छान आहे, याची कमी आहे, त्याची जास्त आहे. सो ही ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणजे काय, हे विश्व ज्ञानाचा महासागर आहे. ज्ञानाची कमी नाही, तुम्ही ज्ञान द्यायची गरज नाही आहे. ते बाळ काय स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा ज्ञान घेऊ शकेल, बरोबर. तुम्ही ज्ञान द्यायची गरज नाही आहे. तुम्ही काय द्यायची गरज आहे, तर त्याला ही बाय बर्थ कपॅसिटी द्यायची गरज आहे. एकदा जन्मजात त्याची जर काही 200 ml बनली, 500 ml बनली, की आयुष्यभर त्या 500 ml याच्यात त्याला घेता येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याला घेता येणार नाही आहे. ज्यांची ही ग्रहण क्षमता जास्त आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराज जर आपण पाहिले, वयाच्या 16व्या वर्षी, तेही जवळजवळ 380 वर्षापूर्वी, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ ग्रहण करू शकले. वातावरण नसताना, एन्व्हायरमेंट नसताना, टेक्नॉलॉजी आजच्यासारख्या नसताना, त्या काळात वयाच्या 16व्या वर्षी एखाद्या बालकानं संघटन कौशल्य च्या माध्यमातून संघटन करणं, मावळ्यांची निर्मिती करणं, लोकांना एन्करेज करणं आणि स्वराज्याचा संकल्प करणं, किती मोठी गोष्ट होती. विचार एजमध्ये सुद्धा तुम्ही 16 वर्षाचे असताना आपल्याला कितपत म्हणजे काही डोकंच नव्हतं असं. मला तरी काय 16 दहावीत होतो तेव्हा. त्यावेळेला वयाच्या 16 वर्षी एवढी गोष्ट कशी होती, तर त्यांच्या ग्रहण क्षमता, गर्भसंस्कार केल्यामुळे, गर्भात असताना जिजाऊ मातांनी जे काही गर्भसंस्कार केले त्याच्यामुळे त्यांच्या ग्रहण क्षमता खूप चांगल्या होत्या, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज शारीरिकदृष्ट्या फार बलाढ्य नव्हते, बट मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या ते एवढे कणखर आणि खंबीर होते की आलेल्या कोणत्याही बलाढ्य संकटावरती मात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होते. म्हणजे ते मानसिकता, ती बौद्धिकता, ती कणखरता, ती असणं गरजेचं आहे. आणि ती आतमधलं सॉफ्टवेअर आहे, ती दिसत नाही आहे, ती आतमध्ये आहे. आणि म्हणून
शरीरानं म्हणजे बलाढ्य असणाऱ्या त्या अफजल खानाचा वध करण्याचं काम अगदी सहजपणे छत्रपती शिवाजी महाराज करू शकले. कारण महाराजांकडे काय होतं तर बलाढ्य अशा त्या बौद्धिक क्षमता, बलाढ्य अशा त्या क्षमता होत्या, मानसिकता होती. आणि म्हणून म्हटलं जातं ना की धार तलवार में नाही बल्कि धार तलवार चलाने वाले के मन में होनी जरुरी आहे. ती मनातली धार वाढवली पाहिजे. सो 5 सेन्सरी ऑर्गन्स, ज्या ऑर्गनच्या माध्यमातून तुमचं बाळ आल्यानंतर या विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, बरोबर? किती ज्ञान ग्रहण करणार आहे? जेवढी त्याची कॅपॅसिटी. सो मी या कपाचंच उदाहरण देतो की हा कप आज 500 ml चा बनल्यानंतर मला आता काय करता येईल का? नाही. आता याला मला 5000 ml चा बनवता येईल का? नाही करता येणार. बनल्यानंतर मला फक्त जेवढी कपॅसिटीज आहे तेवढीच वापरता येणार आहे. बरोबर. पण बनत असताना हा कुंभार जेव्हा बनवत होता, तो बनत असताना रॉ चिखल जेव्हा त्याच्याकडे होता, त्यावेळेला जर का मी त्याला सांगितलं असतं की मला हा 500 ml चा नको, तर मला 5000 ml चा हवा आहे, मला या साईजचा हवा आहे, मला या हाईटचा हवा आहे, मला या थिकनेसचा हवा आहे, मला या सो व्हॉटेवर तुम्ही जे सांगाल त्या साईजचा, शेपचा, गुणांचा, क्वालिटीचा त्या कुंभारानं बनवला असतं. कधी? प्रोसेसमध्ये असतात. करेक्ट. एकदा का बनला की परत काही करता येत नाही. आणि सिमिलर वे एकदा जोपर्यंत बाळ गर्भात जोडलेलं आहे तोपर्यंत परिवर्तन करता येतं, त्याच्या कपॅसिटीज वाढवता येतात. एकदा का नाळ कापली की आपण काहीही करू शकत नाही. आणि म्हणून प्रोसेसमध्ये असताना वेळ दिला पाहिजे ना की पण आपल्याकडं आपलं आता दुर्दैव आहे मी म्हणेन, प्रोसेसमध्ये बाळ बनतं, प्रोसेसमध्येच बाळाच्या बौद्धिक क्षमता बनतात, प्रोसेसमध्येच बाळ म्हणजे हुशार बनतं, जन्मानंतर त्याचं व्यक्तिमत्व जन्माआधीच बनतं. हे जरी सत्य असलं तरी आत्ताच्या काळात मात्र आपली जी बरेचसे कपल्स आहेत ते वेळ किंवा पैसा कधी खर्च करतात तर डिलिव्हरीनंतर. अगदी गव्हर्नमेंटनं दिलेल्या मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमालसुद्धा कधी केला जातो? बाळाच्या जन्मानंतर. सो जन्मानंतर मला एक गोष्ट प्रत्येकाला सांगायची आहे की कल्पना करा की जन्मानंतर बाळ जर का ते सर्वगुण संपन्न बनलं नाही, ते हुशार किंवा बौद्धिक क्षमता चांगलं असलेलं बनलं नाही, तर शाळासुद्धा तुमच्या बाळाला ॲडमिशन ॲडमिशन नाही. बरोबर आहे. सो शाळासुद्धा तुमच्या बाळाला तेव्हाच ॲडमिशन देणार आहे जेव्हा त्याच्या बायबर्थ क्षमता खूप उत्कृष्ट आहेत. ते जर गतिमंद मतिमंद असेल तर शाळासुद्धा तुमच्या बाळाला कुठे घेणार नाही आहे. राईट. त्यामुळे बनल्यानंतर नाही तर बनत असताना त्या प्रोसेसमध्ये फोकस करा. गर्भसंस्कारांच्या या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करा आणि या ॲक्टिव्हिटीज जर केल्या तर खऱ्या अर्थानं त्या बाळाला तुम्ही आयुष्यभराची ती शिदोरी देताय, गिफ्ट देताय. आणि ते जर उत्कृष्ट असेल ना, धन दौलत प्रॉपर्टी खरंच द्यायची गरज नाही, ते निर्माण करेल. बाळाला जर बायबर्थ कपॅसिटीज दिल्या तर केव्हाही धन दौलत आणि प्रॉपर्टी ते बाळ कमवेल. आणि जर तुम्ही हे कपॅसिटीज नाही दिल्या तर असलेली तुमची धन दौलत जाईल. ते त्या काही उपयोग नाही आहे. सो इथे महत्त्व आहे. हे 9 महिने व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहेत. एकदा का नाळ कापली की लाखो करोडो अरबो खरबो रुपये देऊन सुद्धा हे बाळ परत तुमच्या युट्रसमध्ये नाही येणार नाही आहे. आणि मग विचार करा, 1 मिनिट 1 सेकंद आपण विकत घेऊ शकत नाही. निसर्गानं या आईला 9 महिने 9 दिवसांचा वेळ दिलेला आहे. बरोबर. त्यामुळे मला काही महिला ज्या काही ऐकत असतील त्यांना मला सांगायचं आहे, कारण हा पॉडकास्ट ऐकताना किंवा कार्यशाळा पाहताना अनेक महिलांना वाटते की सर हे बरोबर आहे तुम्ही बोलताय ते, पण माझं आता 2च महिने राहिलेत, मग आता काय करायचं? ते उलट्या अजून रिग्रेट वाटायला लागते की मी मिस केलं, लवकर करायला पाहिजे होतं. मग मला त्या कपलना किंवा त्या महिलेला सुद्धा एवढंच सांगायचं आहे की देर आहे फिर भी दुरुस्त आहे. कारण जे गेलं त्याचा विचार करत बसलात तर जे राहिलेले 2 महिने तेही हातातनं निघून जाणार आहेत. बरोबर. आपण 1 मिनिट विकत घेऊ शकत नाही, तुझ्याकडे तर अजून 2 महिन्यांचा वेळ आहे. सो तो राहिलेला वेळ इन्व्हेस्ट कर, राहिलेला तो प्रत्येक क्षण आणि क्षण त्या बाळाला दे. आणि जर हा वेळ दिला तर बऱ्याचशा काही गोष्टी रिकवर करता येणं शक्य आहे. कारण आजही बाळ तुझ्या शरीरात जोडलेली आहे, नाळ जोडलेलं आहे तोपर्यंत ते बाळ कोणतं स्वतंत्र पर्सनॅलिटी नाही आहे, नाही आहे. जोपर्यंत नाळ जोडलेला आहे तोपर्यंत हे बाळ त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. ज्या दिवशी नाळ कापू त्या दिवशी ते इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनणार आहे. आणि इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनलं की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही. एक्झॅक्टली. सर, एखादी स्त्री ना आपण बघतो की शरीराने वीक असते, तर असं म्हटलं जातं की अरे खूप वीक आहे, ते बाळ पण तसंच होईल, बाळ पण तसंच होईल. तर हे बरोबर आहे का तसं, की गर्भसंस्कार जर केले नाही? निश्चित बरोबर आहे. ओके. आई वीक असण्याचं कारण काय? तर मुळात तिला पोषक तत्व कसं पडतं, मी खात नाहीये. आणि तिनं नाही खाल्लं तर बाळाला कुठून मिळणार आहे? बरोबर, याच्याच माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तिनं खाणं गरजेचं आहे.
वेट गेन जे प्रेग्नन्सीमध्ये व्हायला पाहिजे ते झालंच पाहिजे. आणि जर प्रॉपर वेट गेन नाही झालं तर ते बाळ कमकुवत बनणार आहे. बाळाच्या जे आतमध्ये शारीरिक डेव्हलपमेंट आहे, त्याचं लंग बनत आहे, त्याचं हृदय बनत आहे, त्याचं ब्रेन बनत आहे, तर ह्या डेव्हलपमेंटला कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली सर तुम्ही, कारण हा जो मुद्दा आहे ना, की काय होतं, एक तर लेडीजला चिडचिड होते या पिरियडमध्ये थोडं, बरोबर. कारण ते गर्भसंस्कार नाही केले तर ह्या गोष्टी अवॉइड होतात, बट चिडचिड होते. दुसरी गोष्ट मग त्याचा परिणाम डिरेक्टली खाण्यावर होतो, कारण आपण आपला मूड खराब असला तर आपण चांगलं जेवण नाही करत सर, म्हणजे कमी खातो किंवा इच्छा नाही होत आपल्याला. मग ते जे होतं मग त्याच्यामुळे मग असं बोलला की अरे ही खातच नाही, त्या स्त्रीला बोलला तर ही खातच नाही. बट त्या स्त्रीने ते समजून घेतलं पाहिजे की आपण आपली चिडचिड पण कमी केली पाहिजे आणि आपण जेवण पण तितक्या प्रमाणात केलंच पाहिजे, कारण त्याचा परिणाम बाळावर होणार आहे. नाही, पहिली गोष्ट सांगतो की स्त्रीनं समजून घेतलं पाहिजे, तर स्त्री नाही समजणार आहे. तो तिच्या पिरियड कठीण आहे. आतमध्ये हे झालेले ती मुद्दामून नाही करत आहे. तिच्या आतमध्ये झालेल्या या बदलांमुळे तिला तसं नाही करता येणार. ओके. मग त्या ठिकाणी जसं की आज आमची सिस्टीम आहे, 9 महिने आम्ही त्यांच्यासोबत असतो, किंवा घरातले व्यक्तिमत्व जे आहेत, पती पत्नी आहेत, ह्या म्हणजे पत्नी आहे, पती आहे, सासू, नणंदही असतात भरपूर ठिकाणी. त्या सगळ्यांचा रोल आहे की ती त्या ठिकाणी एनकरेज करणं, आणि हे होऊ नये, तिला तो त्रास होऊ नये आणि तिनं ते पॉझिटिव्हली करावं. याचसाठी तर ते हे एन्व्हायरमेंट, याचसाठी तर हे गर्भसंस्कार मदत करतात, आणि मग ती इझिली करू शकते, कारण ती मुद्दामून नाही करत आहे. ते होत आहे तिच्याकडून, कारण ते तिला माहिती तिच्यावर काय बीतते त्या पिरियडमध्ये, ऑब्विसली. एक्झॅक्टली. येस. सर, असं म्हटलं आता की म्हणजे सचिन तेंडुलकरही बनू शकतो मुलगा, तर मग त्या स्त्रीने त्या पिरियडमध्ये काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत का, असं काही आहे का ॲक्च्युली? हो, निश्चित आहे. कारण बाय बर्थ क्वालिटीज म्हटले जातात. बाय बर्थ इंटेलिजंट अँड ॲक्वायर्ड इंटेलिजंट. सो बाय बर्थ इंटेलिजन्स जे आहेत, सो जन्मजातच मला ज्या गावाला जायचं नाही त्या गाडीत मी बसणार नाही, आपण म्हणतो ना. सो मला समजा जर एखादा कपल असेल, म्हणजे आपण त्याला कार्यशाळेत जेव्हा येतात तेव्हा पर्पज फाइंडिंग म्हणतो. ओके. सो बाळाच्या जन्मासाठीचं रिझन फाइंड आउट करायला लावलं जातं, आणि ते रिझन जर पकडलं आणि त्या दृष्टीने जर त्या 9 महिन्यांमध्ये प्रवास ॲक्टिव्हिटीज केल्या, तर त्याचा तसा खूप चांगला इम्पॅक्ट त्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण इथं घेऊ शकतो. जन्माला यायच्याच आधी पती पत्नींना माहिती होतं, म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांना माहिती होतं की बाळ का हवं आहे. ते हिंदवी स्वराज्यासाठी बाळ हवं आहे. बाळ कशासाठी येतं, तर हिंदवी स्वराज्य निर्माण करायला येतं. सो पर्पज क्लिअर होता. आता पर्पज क्लिअर होता हिंदवी, मग त्यानंतर नियोजन केलं गेलं, प्लॅनिंग झालं. कशासाठी येतं, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. मग प्लॅनिंग केलं गेलं. प्लॅनिंग कशासाठी, तर बाळ हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतं, तर बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असल्या पाहिजेत, त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे. बाळ कसं हवं आहे, राजा बनण्यासाठी येतं, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतं. बाळ कसं हवं आहे, तर भीमासारखं कणखर असलेलं हवं आहे, शक्तिवान हवं आहे. एक राजा कसा असावा, रामचंद्रासारखं. मग त्यांच्यातले गुण माझ्या बाळाकडे असावेत. सो हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गुण, क्वालिटी आणि कपॅसिटीची गरज आहे, त्याचं नियोजन केलं गेलं, किंवा किंबहुना त्याच गोष्टी आईनं 9 महिन्यांमध्ये केल्या. जिजामातांनी केल्या. मातांनी स्वतः त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रेग्नंट असताना घुडसवारी केली, तलवारबाजी केली, या सगळ्या गोष्टी केल्या. का, तर त्या गर्भातल्या बाळाला त्याचं प्रशिक्षण मिळावं, बाळसुद्धा तसं बनावं. सो आईच्या भावनांच्या माध्यमातून बाळापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोचत होत्या. सो तसं क्रिकेटर बनायचं असेल, एक उदाहरण देतो. आमचं जिजाऊंचं बाळकडूचा हा प्रोग्राम छत्रपती संभाजीनगरला सुरू होता, आणि पर्पज फाइंडिंगच्या ॲक्टिव्हिटीनंतर एक कपल उभारलं, एक डॅड उभारले आणि म्हणाले की सर तुम्ही हे सांगताय हे अगदी 100% सत्य आहे, मला काहीतरी सांगायचं आहे. म्हणलं सर प्लीज सांगा, काय शेअर करायचं आहे. गायकवाड नावाचे ते ग्रस्त होते. सो त्यांनी सांगितले की सर मला गर्भसंस्कार किंवा तुम्ही सांगितलेली ही परिस्थिती, प्रोसेस काही माहिती नव्हती. मला एक मुलगी आहे आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीसाठी आम्ही आज इथे आलो आहे. तर माझी जी मुलगी आहे तिनं क्रिकेटर व्हावं असं मला वाटत होतं, कारण मी खूप चांगलं क्रिकेट खेळायचं. बरं. मला वाटायचं की मी भारताचं प्रतिनिधित्व करावं, क्रिकेट खेळावं भारतासाठी. बट व्हॉट एव्हर जे काही सिच्युएशन्स, परिस्थिती, अडथळे, अडचणी, प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे मला क्रिकेटर नाही होता आलं. म्हणजे मी नॅशनल प्लेयर नाही होऊ शकलो, किंवा फार मोठ्या ठिकाणी पदावर नाही जाऊ शकलो. राईट. बट मला वाटायचं की माझ्या येणाऱ्या बाळानं मात्र क्रिकेटर बनावं, मग तो मुलगा असो मुलगी असो, पण माझं येणारं बाळ क्रिकेटर बनेल हा माझा ध्यास होता.
त्यामुळे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये बायको प्रेग्नंट असताना फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट, वातावरण पूर्ण क्रिकेटमय बनलेलं. बरं. मी तिला क्रिकेट सांगत होतो, मी तिला क्रिकेट दाखवत होतो, मी तिला क्रिकेट खेळवत होतो, फक्त क्रिकेट होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला म्हणले की माझी मुलगी आत्ता 6 वर्षाची आहे आणि 6 वर्षाची माझी मुलगी आज महाराष्ट्राच्या टीममधून क्रिकेट खेळते, लेदर बॉलवरती क्रिकेट खेळते. त्याने तिचे फोटोग्राफ दाखवले आणि हा सगळा परिणाम म्हणले या प्रोसेसमध्ये केलेल्या कामात. म्हणजे एक प्रूव्हन आहे सर या गोष्टी सगळ्या. म्हणजे ते आश्चर्य होतं सगळ्यांसाठी की एवढं सुंदर. आणि तो डॅड सांगत होते की सर तुम्ही सांगताय ते अगदी 100% खरं आहे ते. सो लाईकवाईज ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या रिलेटेड फोकस करून जर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्या गोष्टी केल्या तर त्याचा त्या पद्धतीनं त्या गोष्टींवरती म्हणजे ॲक्वायर्ड इंटेलिजन्स आणि बाय बर्थ इंटेलिजन्स दोघं जर एकच असतील तर सहजता येते. मी नेहमी उदाहरण देतो की तेंडुलकर साहेब त्यांच्या खेळण्यामध्ये एक सहजता म्हणजे बिकॉज माईट बी ॲक्वायर्ड त्यांनी जे काही क्रिकेट हे क्षेत्र निवडलं आणि बाय बर्थ त्यासाठी आवश्यक असणारे त्यांचे जसं की कॉर्डिनेशन्स म्हणा, हँड अँड लेग कॉर्डिनेशन असेल, हँड अँड आय कॉर्डिनेशन असेल. सो बाय बर्थ इंटेलिजन्स आणि ॲक्वायर्ड इंटेलिजन्स जेव्हा एकच असतो त्यावेळेला तुमच्याकडे ती सहजता असते. बरोबर आहे. आणि बरेचदा मग काय असतं की बाय बर्थ तुमचं इंटेलिजन्स सपोर्टिव्ह नसतो, तो वेगळ्या क्षेत्रामध्ये सपोर्टिव्ह असतो. मग तुम्ही ॲक्वायर्ड जेव्हा करायला लागता तर ॲक्वायर्डमध्ये तुम्हाला थोडंसं परिश्रम घ्यावं लागतं. राईट. सो इथे बाय बर्थ आणि तुमचं ॲक्वायर्ड जर एकच असेल तर ती सहजता तुम्हाला म्हणजे जगाला दिसते तुमच्यातली. बरोबर आहे. सर मॉडर्न युगात आपण आता आहे, आपण भरपूर वेळा बघतो की काही लोक असे आहेत, काही कपल्स असे आहेत की आम्हाला मुलबाळच नको आहे. एक असं एक्झाम्पल आहे की दे हॅव द डॉग्स. म्हणजे माझे ते मुंबईचे मित्र येतात, त्यांच्याकडे त्या कपलकडे एक डॉग आहे आणि ते म्हणतात की हाच आमचा मुलगा आहे, आम्हाला मुलबाळ नको आहे. तर ठीक आहे सर, त्यांच्या भावना आहे, ते दॅट इज ओके. बट एखादं मुलबाळ असणं आपल्यासाठी, एखाद्या कपलसाठी किती महत्त्वाचं आहे? कारण तुमच्यापेक्षा जास्त कुणी या गोष्टीला समजू नाही शकत सर. सर खूप चांगला प्रश्न केलात. कारण मातृत्वाशिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण असं म्हटलं जातं. निसर्गाने दिलेली जी देणगी आहे आणि ती प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमधून जर नाही केला तर त्याचा होणारा त्रास हा प्रचंड होतो. अनेक कपलची उदाहरणं आहेत. आणि राहिला प्रश्न आत्ता काय होतं की असं जे काही लोकांना टेम्पररी वाटतं, इट्स अ टेम्पररी थॉट, बट त्याचा पेन पुढच्या आयुष्यात खूप होतो. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये 1994ला काही सर्वे केला गेला आणि त्या सर्वेनंतर असं अनाऊन्स केलं गेलं की एक बाळ सांभाळण्यासाठी, एक बाळ जन्माला घालण्यासाठी सर्वसाधारण एवढा खर्च येतो. आणि तो जो काही खर्चाचा आकडा आहे त्या आकड्यानंतर मग त्या अमेरिकेमध्ये कसं वारं आलं की बाबा नको, त्या डिंक नावाचा कन्सेप्ट आला. डिंक नावाचा कन्सेप्ट म्हणजे काय, ड्युअल इन्कम नो किड्स. आणि त्या कन्सेप्टमुळे आणि आपल्या भारतामध्ये काय की पाश्चात्य लोकांचं अनुकरण आपण लगेच करत असतो. एक्झॅक्टली. आणि ती न्यूज आल्यानंतर मग आपल्याकडेही कुठं या प्रकारचा काही गोष्टी झालेल्या असलेल्या बघायला सुरू झाल्या आणि काही कपल्स मग ही प्रेग्नन्सी अवॉइड करायला लागले. सो खरं तर मी जसं म्हणलो ना की अवॉइड करणं हा भाग नाही आहे, बिकॉज निसर्गानं तुम्हाला दिलेलं हे आहे. आज जरी तुम्हाला तो खर्च, एक बाळ आल्यानंतर होणारी जी काही अडचण, अडथळे, प्रॉब्लेम्स तुमच्या रिलेशनशिपमध्ये, ह्या सगळ्याची जबाबदारी, तर जबाबदारीपासून पळून चालणार नाही आहे. कारण आज पळाल, आज तुम्ही सेलिब्रेशन मोडमध्ये राहाल, बट उद्या मात्र दुःखाच्या मोडमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे, हे निश्चित आहे. सो मी म्हणतो की मातृत्व हा खूप सुखद अनुभव आहे. खरं तर मातृत्व म्हणजे डिलिव्हरी ही एका स्त्रीसाठी पुनर्जन्म मानली जाते. बरोबर. सो एवढ्या असंख्य यातना सहन करून ती स्त्री बाळाला जन्म देते आणि बाळाला पाहिल्या तिची सगळ्या यातना, वेदना, दुःख नाहीशी होतात. सो तो एक मुवमेंट असतो आणि तो यादगार मुवमेंट असतो, आयुष्यभर न विसरता येणारा मुवमेंट असतो. सो मला असं म्हणायचं आहे की ह्या जबाबदारीपासून पळण्यापेक्षा ही जबाबदारी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांप्रमाणे तुम्ही स्वीकारली आणि एखादं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण केलं तर यासारखं आयुष्यात दुसरं काही काय करिअर नसेल असं मला वाटतं. प्रत्येकाला यापेक्षा वाटतं वेगळं असं काही- छत्रपतींसारखं, म्हणजे ज्या व्यक्तीला अख्ख्या महाराष्ट्रातनी, भारतातनी, जगात मानलं जातं, ओळखलं जातं, असं जर व्यक्तिमत्व बनतंय तर का नको ती इतकी चांगली प्रोसेस Yes. घडवायला? त्या परिस्थितीपासून पळण्यापेक्षा मी म्हणतो की त्या परिस्थितीची जबाबदारी जागरूकपणे स्वीकारा, पूर्ण वेळ द्या. आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, अगदी तसंच एक व्यक्तिमत्व घडवण्याचा ध्यास घेतलात
तर ती जबाबदारी नाही आहे, तर ते तुमच्यासाठी ब्लेसिंग आहे. ब्लेसिंग. घरामध्ये जेव्हा ते लहान बाळ पळतं, बागडतं, ते लहान बाळाचे बोबडे बोल असतात, तर हा सगळा सुखद अनुभव आहे. आणि तो अनुभव आत्ता वाटणाऱ्या भीतीपेक्षा कितीतरी पटीने आनंद देणार आहे. बरोबर आहे. सो भीतींना घाबरून पळण्यापेक्षा, त्या जबाबदारीला घाबरून पळण्यापेक्षा, जबाबदारीचा स्वीकार करून जर त्याच्यावरती स्वार झालात तर इतिहास निर्माण होऊ शकतो. इतिहासातली अनेक उदाहरणं आपल्याला सांगतात. खरंय सर. सर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये स्त्रीने आजकाल काय ना मोबाईल हातात असतो. तुम्ही कितीही रागवा आजकाल तरी ते रील बघणं सुटणार नाहीये. पण कोणत्या टाईपचं कंटेंट कंझ्युम केलं पाहिजे ते तुम्ही काय सांगाल? मी पुन्हा हे सांगेन की जसं मी मग अशी म्हटलं की ज्या रिलेटेड, ज्या पर्पजला घेऊन बाळाला जन्म देतोय त्या रिलेटेडचा मोस्ट कंटेंट कंझ्युम केला गेला पाहिजे. निगेटिव्हिटीज देणारा, भीती निर्माण करणारा, मनामध्ये डाऊट्स आणि लिटल व्हॉइसेस निर्माण करणारा असा कोणताही कंटेंट कंझ्युम नाही केला पाहिजे. सो जसं की प्रेग्नन्सी रिलेटेड तुम्ही काय वाचताय आणि तिथे सांगितलं हे करू नका, जसं आता मध्यंतरी ग्रहण होतं, सो ग्रहण काळात तुम्ही हे केलं तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो अशी काहीतरी न्यूज. रील्स समोर. सो डेफिनेटली हे निगेटिव्ह न्यूज तुम्हाला निगेटिव्ह सीड करणार आहे. होणार आहे नाही होणार आहे हा भाग नंतरचा आहे, पण आधीच तुम्हाला निगेटिव्ह बनवलं गेलं आहे. सो असं एक म्हटलं जातं की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. सो तुमच्या मनातला पेन हा रियालिटीमधल्या पेनपेक्षा जास्त असतो. त्यामुळे एखादा कॉन्टेंट जो की तुम्हाला मनाला हुरहुर लावेल आणि तुमच्या मनामध्ये डाऊट्स निर्माण करेल असा कंटेंट, निगेटिव्ह कंटेंट जर तुम्ही पाहत असाल तर तो तुमच्यावरती, तुमच्या बाळावरती निगेटिव्ह परिणाम करणार आहे. सो इथे फक्त पॉझिटिव्हिटी देणारा कंटेंट तुम्ही पाहिला पाहिजे. सो अनेक मूवीज आहेत, अनेक काही सिरियल्स आहेत ज्या तुम्हाला खूप मोटिवेट करतात, खूप ऊर्जित करतात. आणि त्यातल्या त्यात जसं मगाशी म्हणलं की तुमचं बाळ जर क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यावंसं वाटत असेल तर क्रिकेट जरूर बघितलं पाहिजे. बरोबर. क्रिकेटचा खूप अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत क्रिकेट रिलेटेड. सो ज्या रिलेटेड तुम्हाला वाटतं तुमच्या बाळानं भविष्यात प्रगती करावी त्या रिलेटेडचे मॅक्झिमम बुक्स, त्या रिलेटेडचा कॉन्टेंट तुम्ही कंझ्युम करणं महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. सर गर्भसंस्कार हे फक्त श्रीमंतांसाठी का सर्वसाधारण स्त्री हे गर्भसंस्कार करू शकते का नाही आपल्या बाळात? आता सर्वसाधारण स्त्री, कोणती सर्वसाधारण स्त्री आहे? आज गव्हर्नमेंट लाडक्या बहिणीला 1500 रुपये देते, बरोबर आहे ना? सो तिच्याकडेही पैसे आहेत. गरीब असं कोणीच नाही आहे मी म्हणतो. पहिली गोष्ट तर इथे गरीब आणि श्रीमंतीचा प्रश्न येत नाही, इथे प्रश्न येतो तुमच्या विचारांचा. जी आई स्वतःच्या बाळासाठी कमिटेड आहे ती आई काहीही करू शकते, म्हणजे तिला पैसा हा प्रॉब्लेम नाहीच आहे. खरं तर इथे तुमच्यातली जागरूकता हा प्रॉब्लेम आहे, पैसा हा प्रॉब्लेम नाही. जिला गर्भसंस्कार करायचे आहे, जी बाळासाठी कमिटेड आहे, ती कशाही पद्धतीनं करू शकते. आज आपण अनेक व्हिडिओज येत असतात की अगदी छोटंसं बाळ असतं आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो, हॉस्पिटलाइज असतं आणि आई मदत मागत असते, आई रडत असते. सो प्रॉब्लेम झाल्यानंतर रडून आणि तुम्ही काही करून पैसे गोळा करताच ना. राहिला प्रश्न फीजचा किंवा राहिला प्रश्न पैशांचा, गर्भसंस्कार करण्यासाठी पहिल्यांदा लागते ती मानसिकता, पहिल्यांदा लागते ते कमिटमेंट. आणि तुम्ही कमिटेड असाल तर पैसे केव्हाही आणि कुठूनही येतात. तुम्ही उद्या बाळाला शाळेत घालायला गेलात तर LKG UKG सुद्धा 50,000 लाख रुपये फीस भरा. इथे तर जिथे बाळाला म्हणजे त्या शाळेत गेल्यानंतर शिकवलं काय जाणार आहे तर सिलेबसच शिकवलं जाणार आहे, शिकवलं काय जाणार आहे तर ABCD शिकवली जाणार आहे. सो इथे जिथे त्या बाळाला आयुष्यभराची ती ग्रहणक्षमता मिळते, आयुष्यभरासाठीचा तो ब्रेन मिळतोय, त्या ठिकाणी पैशांसाठी म्हणून कोणी थांबलं नाही पाहिजे. आणि राहिला प्रश्न फीजचा, तर आज जेव्हा एखादी महिला फीज देते त्यावेळेला ती फक्त फीज देत नाही तर ती कमिटमेंट देते. आपण हॉटेलमध्ये जातो, जेव्हा आपण हॉटेलमध्ये पैसे देऊन एखादी बिसलरी पाण्याची बॉटल मागवतो, अर्धीशी संपते, अर्धी शिल्लक असते, जाताना काय करतो ते आपण घेऊन जातो, का तर पैसे दिलेले आहे. बरोबर आहे. तेच जेव्हा एखाद्या फंक्शनमध्ये जातो, अगदी मी इथं आलो, तुम्ही पाण्याची बॉटल दिलीत, मी अर्धी पिली, मी जाताना घेऊन जाणार आहे का? नाही, कारण मी पैसे दिलेले नाही आहेत ना त्याला, मी पैसे देतो तेव्हा. सो वेन आय पे, आय एम नॉट पेईंग ओनली मनी, आय एम पेईंग माय कमिटमेंट्स. आणि त्या कमिटमेंट पे केल्या ना तर तुम्ही अर्ध्यात सोडत नाही. त्रास होतोय, नकोच, हे होत नाही, तुम्ही कमिटेडली पूर्ण करता. सो गर्भसंस्कार मुळात मी जसं म्हटलं की श्रीमंतांसाठीच असं आहे असं नाही आहे. कमिटमेंट असणाऱ्या, बाळासाठी कमिटेड असणाऱ्या त्या प्रत्येक कपलसाठी आहे. ज्या कपलला आज कन्सिव्ह होत नाही आहे, IUI IVF किंवा अनेक ट्रीटमेंटसाठी लाखो रुपये खर्च करणारे कपल आहे. सर पाहिले. अगदी
मग त्यावेळेला तुमची कुठे गरिबी जाते. सो गरिबी हा प्रॉब्लेम नाही. नाहीये, मानसिकता हा प्रॉब्लेम कमिटमेंट आहे. आणि तुमच्या 9 महिन्यांसाठी तुमची असणारी त्या बाळासाठीची असणारी व्हॅल्यू, बाळासाठी असणारा फोकस हा प्रॉब्लेम आहे. पैसे हा प्रॉब्लेम नाही. सर थँक्यू सो मच. खूप डिटेलमध्ये तुम्ही समजवलंय की गर्भसंस्कार एखाद्याच्या आयुष्यासाठी का गरजेचा आहे, एका फॅमिलीसाठी, एका पूर्ण खानदान जे म्हणतो आपण त्याच्यासाठी. कारण एक व्यक्ती एक सडका आंबा पण पूर्ण आंब्यांना खराब करतो आणि एक चांगला व्यक्ती अख्खं समाजाचं नाव सगळीकडे मोठं करतो. तर चांगले गर्भसंस्कार जर त्या 9 महिन्यामध्ये आईच्या पोटात बाळ असताना जर झाले तर तुमचं अख्खं आयुष्य, तुमच्या पिढ्यानपिढ्या चांगल्या होतील. पण जर ते खराब झाले तर सगळंच खराब होणार आहे. याच्यावरती एक गोष्ट मी येस सांगेन सर. की आज अनेक कपल्स नाही म्हणतात, वेळ नाहीये, आम्ही बिझी आहे. पण गर्भसंस्कार न केल्याची किंमत बाळाला आयुष्यभर पे करावी लागते. ते करावे लागते 100%. आणि म्हणून हा 9 महिन्यांचा वेळ कोणत्याही पद्धतीनं आईवडिलांनी त्या बाळाला दिलाच असं पाहिजे. पाहिजे. आज तुम्ही पैसे नाहीत म्हणून, वेळ नाहीत म्हणून जर का वाचवलात तर ती किंमत बाळ आयुष्यभर भरत असतं. हे प्रत्येक कपलनं लक्षात ठेवा. लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गर्भसंस्कार या गोष्टीला तुम्ही असं पैशांच्या दृष्टिकोनातून नका बघू. उलट मला असं म्हणायचं की तुमचे जे नातेवाईक आहे त्यांनी तुमच्या नातेवाईकांना गिफ्ट करा ॲज गर्भसंस्कार. गिफ्टिंग कल्चर आलं पाहिजे. हां, आज हे प्रत्येकाकडे आणि आमच्या कम्युनिटीमध्ये पाहतोय अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे मोलकरीणे असतात, कोणीतरी काम करत असतं. आय एम रिअली प्राऊड की राईट. ज्या कम्युनिटीमधल्या अशा अनेक महिला जर त्यांच्याकडे काम करणारी मोलकरीण जर का किंवा तिची मुलगी जर का गरोदर असेल, प्रेग्नेंट असेल तर तिथे हे गिफ्ट केलं जातं. केलं जातं. सो मला वाटतं की आज लग्नात होतंय आपण आता. लाखो रुपये खर्च करतो. आज लग्न साधी होत नसतात ना. त्या मॅटर्निटीवरती आपण हजारो रुपये खर्च करतो. बाळाच्या पहिल्या बर्थडेला आपण हजारो रुपये खर्च करतो. पाहुणे रावळे काही गिफ्ट घेऊन जातात. सो माझं मत आहे की हे गिफ्ट करण्यापेक्षा गर्भसंस्कार एकमेकांना आज गिफ्ट केलं तर आपल्या भारताचं कल्चर बदलेल, येणारी पिढी बदलेल. आज आपल्याकडं क्वांटिटी कमी नाही. 146 करोडांचा देश आहे. ऑलिम्पिक होता त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं आपण कुठे आहोत. बरोबर आहे. सो आपल्याकडं क्वांटिटी कमी नाही, आपल्याकडे कमी आहे ती क्वालिटीची कमी आहे. बरोबर. क्वालिटी त्या योग्य बौद्धिक क्षमता असणारी बाळं इथून पुढे जेव्हा जन्माला येतील तेव्हा घराघरामध्ये छत्रपती जन्माला ती येतील असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच सर. थँक्यू. खूप छान माहिती तुम्ही दिली. ज्यांनाही सरांसोबत कनेक्ट व्हायचं आहे, नंबर मी डिस्प्लेला लावले. डिस्क्रिप्शनमध्ये सरांचं इंस्टाग्राम अकाउंट, त्यांच्या ज्या कम्युनिटीज आहेत त्याचं, त्यांची जी गुगल लिंक आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सरांसोबत कनेक्ट करू शकता. सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद.